केलेले नसतील त्यांनी तात्काळ आजच्या आज ते क्रेडेन्शियल निर्माण करून घ्यावे. दुसरं, तुमचा जो काही निधी आहे या निधीचं लिमिट अलोकेशन आपण प्रत्येक युएलबी ला करून दिलेलं आहे. मग आता तुम्ही क्रेडेन्शियल तुमचे निर्माण केल्यानंतर तुम्हाला कुठलाही निधी स्टेटकडे आमच्याकडे मागण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला ऑलरेडी तुमच्या अकाउंटला त्याचं लिमिट अलोकेशन करून दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला लागणारा जो खर्च आहे हा तुम्ही त्या त्या हेड मधनं करू शकता. आता याच्यातलं जे काही टेक्निकल बाबी आहेत, हे कसा खर्च करायचा आणि याचं प्रोसेस कशी करायची याच्याबाबत बँक ऑफ महाराष्ट्राचे सागर सावंत आता प्रेझेंट आहेत. हे तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही त्यांना विचारू शकता. आणि याच्यात तुम्ही काही लाईव्ह पण त्यांना करून दाखवणार आहात ना काही युएलबीचं? सर माझ्याकडे आता सध्या मी स्लाइड्स घेतलेल्या आहेत आणि जर उदाहरण म्हणून आपल्याला कोणत्या युएलबीचं करायचं असेल तर युजर नेम पासवर्ड क्रिएशन नंतर बिलिंग पर्यंत करू. जर सगळ्यांची अवेलेबिलिटी असेल त्यांच्या ज्या काही शंका असतील तर तुम्ही सांगा. पण सगळ्यात आनंदाची आणि चांगली गोष्ट आपण प्रत्येक युएलबीला त्यांचा जो काही निधी आहे तो आपण लिमिट अलोकेट करून दिलेला आहे. त्याच्यामुळे युएलबीला आता निधी मागण्यासाठी तुम्हाला स्टेटकडे निधी मागायची गरज नाही. ऑलरेडी आम्ही तुमच्या अकाउंटला तो लिमिट अलोकेट करून दिलेला आहे. पुढची प्रोसेस सागर सावंत तुम्ही त्यांना सांगा. आणि दुसरी माझी परत सूचना, सक्त सूचना आहे की ज्या युएलबीनी अजून क्रेडेन्शियल निर्माण केलेले नाही, सावंत मला आकडा सांगू शकाल का किती युएलबीनी अजून क्रेडेन्शियल निर्माण नाही केलेले आहेत? 238 ने केलेला आहे. म्हणजे 21 ने नाही केलं अजून? हा, 259 आपल्या आहेत. केलेल्या नाही आहेत. मला तर 21 युएलबींची लिस्ट ही मीटिंग झाली की पाठवा. शुअर सर. त्यांना एक पत्र पाठवून द्या आणि त्यांनी क्रेडेन्शियल हे पत्र पाठवून आपण 1 दिवसांचा वेळ देऊ त्यांना. आणि त्यात क्रेडेन्शियल नाही निर्माण झाले तर काय क्रेडेन्शियल निर्माण करायला त्यांना काय अडचण आहे मला काय अजून पण कळत नाही. अडचण असेल तर विचारून घ्या आणि आज ते तयार करून घ्या. नाही निर्माण झाले उद्यापर्यंत एक शोकॉज नोटीस काढून टाका, सगळ्यांना इश्यू करून टाका. ठीक आहे? सूचना त्यांना द्या, त्यांना पूर्ण प्रोसेस सांगा. कोणालाही काही अडचण असेल, काही कळत नसेल निश्चितपणाने विचारा. प्रोसेस संपूर्ण समजून घ्या. ठीक आहे? सरांनी सांगितलेल्याप्रमाणे ज्यांचं 21 युएलबीचं रजिस्ट्रेशन झालेलं नाहीये, काही कोणाला अडचणी असतील युजर रजिस्ट्रेशन क्रिएट करण्याकरता किंवा युजर्स क्रिएट करण्याकरता, तर आपण फ्रीली डिस्कस करा. काही शंका असतील डिस्कस करा, आपण सॉल्व्ह करू. आणि काही अडचणी असेल तर आपण समोरच करू. बरोबर. येस मॅडम, तुम्ही काही बोलणार आहात मॅडम का कंटिन्यू करू मी? हो, एकदा मी इंट्रोडक्शन देते. येस. तर पोर्टल जे क्रिएट झालेलं आहे त्याच्यात लिमिट अलोकेशन सगळ्यांना झालेलं आहे. आता सर जे सांगणार आहेत ते म्हणजे वेंडर क्रिएशन कसं करायचं आहे, त्यानंतर बिल कसं जनरेट करायचं आहे आणि पेमेंट कसं होणार आहे ते. तर सर्वांनी आपल्याला युजर मॅन्युअल्स पण मिळणारच आहे, पण गोष्टी नोट करून घेतल्या आपल्या भाषेत तर ते जास्त बरं पडेल. सो नोट करण्यासाठी काही नोटपॅड आणि पेन घेऊन बसावं सगळ्यांनी आणि सागर सावंत स्टार्ट केलं तरी चालेल. येस, धन्यवाद मॅडम. ठीक आहे. आपल्याकडे काही युएलबीज जे प्रेझेंट आहेत त्यांचं युजर्स क्रिएट झालेले आहेत. आपण त्यांचं काही जणांकडे एक्सपेंडिचर पण रेडी आहे, ते पण करून दाखवू शकतो. म्हणजे ते प्रेझेंट करतील आणि त्यांची स्क्रीन आणि आपण बघूया त्यांचं लॉग इन करून. करेक्ट मॅडम. ओके, धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम सर्व अधिकाऱ्यांचं, पदाधिकाऱ्यांचं या VC मध्ये स्वागत करतो. आणि आपलं जे काही टेक्निकल बाबी जे आहेत बिलिंग करण्याकरिता जे मिळालेला फंड, स्टेटमधून मिळालेला जे काही फंड, व्हर्च्युअल फंड आहे, त्याच्यामध्ये आपण बिलिंग क्रिएट करण्याकरता काही टेक्निकल बाबी महत्वाच्या आहेत त्या आपण डिस्कस करू स्टेप बाय स्टेप. माझ्याकडे काही स्लाइड्स आहेत त्या आपण घेऊ आणि त्या प्रत्येक स्लाइडवर आपण डिस्कशन करत राहू. आणि त्याच्यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मीन वाईल विचारलं तरी चालेल किंवा नोट डाऊन करून शेवटी विचारलं तरी चालेल. तुम्हाला जसं कन्व्हिनियंट आहे तसं तुम्ही शंका मात्र ठेवू नका. ज्या असतील त्या क्लिअर करा आणि आपण पुढे जाऊ. तर माझ्याकडे जे स्लाइड्स आहेत त्या शेअर करतोय. माझा आवाज सगळ्यांना येतोय? ओके. स्लाइड्स जो होती तिकडे होते सर.
तर आज आपण बघणार आहोत की स्टेट लेवलवरून जो काही लिमिट अलोकेशन केलेलं आहे प्रत्येक ULB ला, मिळालेलं व्हर्च्युअल लिमिट आपण बिलिंगसाठी कसं वापरू शकतो किंवा बिलिंग आपण कसं जनरेट करू शकतो. तर सर्वप्रथम मी ह्याच्या आधी झालेला जो विषय होता रिगार्डिंग युजर रजिस्ट्रेशन, आणि आजचा सेकंड जो आहे तो बिलिंग प्रोसेससाठी आहे. तर बिलिंग मध्ये महत्वाचं म्हणजे वेंडर रजिस्ट्रेशन. एखादी ULB जर आपण कन्सिडर केली, जर त्या ULB कडे असणारे वेंडर किंवा कॉन्ट्रॅक्टर जे असतात त्यांच्या डिटेल आपल्याला फिल करावं लागतात सिस्टममध्ये, जेणेकरून त्यांचं नाव, पॅन कार्ड नंबर, त्यानंतर GST नंबर, त्यानंतर ऍड्रेस आणि बँकिंग डिटेल, कॉन्टॅक्ट डिटेल्स. त्याचबरोबर बँक डिटेल भरावे लागतात, बँकेचा IFSC कोड असेल, अकाउंट नंबर असेल, मायकर कोड असेल, या गोष्टी भराव्या लागतात. त्याचबरोबर त्या बिलामध्ये डिडक्शन पण काही असतात, जेणेकरून GST असेल, CGST असेल, एज्युकेशन सेस असेल, रॉयल्टी असेल, हे डिडक्शनचे प्रकार पण काही असतात. की डिडक्शनचं आपल्याला एक बँक अकाउंट पण मॅपिंग करावं लागतं. त्याचबरोबर जी दिलेली प्रमा असते किंवा वर्क ऑर्डर असते किंवा जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन म्हणतो आपण त्याला, तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन मध्ये आलेली अमाऊंट आणि सँक्शन झालेली अमाऊंट आणि त्याच्या अंडर असणाऱ्या वर्क ऑर्डर्स ह्या आपण कशा फिल करायच्या आहेत, आणि शेवटी ह्या गोष्टी झाल्यानंतर, ह्या 5 गोष्टी झाल्यानंतर आपण बिल कसं क्रिएट करायचं आहे ते आपण पुढे बघूच. मी पुढची स्लाइड घेतोय. तर आपलं जे बनवलेलं पोर्टल आहे त्या पोर्टलमध्ये काही महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या डिस्कस करतोय, जेणेकरून त्याच्यामध्ये 3 युजर्स महत्वाचे आहेत, जेणेकरून त्याला आपण स्ट्रक्चर म्हणून सिस्टमचं. त्या सिस्टमच्या स्ट्रक्चरमध्ये मेन 3 गोष्टी ज्या आहेत किंवा मेन 3 युजर जे आहेत ते आहेत मेकर, चेकर आणि अप्रूव्हर. मेकर जे आहे ते बिलिंग जनरेशन करण्याकरता, जेणेकरून वर्क ऑर्डर फिलिंग असेल किंवा प्रमा फिलिंग असेल, जे काही डेटा फिलिंग गोष्टी असतात ते मेकर करतो. त्यानंतर त्याच्या अमाऊंट्स असतील किंवा त्या बिलाचे अमाऊंट किती आहे, डिडक्शन किती झालेलं आहे, ह्या करेक्शन करणं किंवा एक सेकंड फिल्टर म्हणून आपण, ते या सेकंड लेवलला होतं. आणि शेवटी जे काही पदाधिकारी असतात ते अप्रूव्हर करतात. तर याच्यामध्ये प्रत्येक युजर्स मध्ये इनबॉक्स आणि आउटबॉक्स असतो. जसे की एखादी गोष्ट क्रिएट केली, जेणेकरून एखाद्या ULBचं एक वेंडर क्रिएट केला, एका कॉन्ट्रॅक्टरचं रजिस्ट्रेशन केलं आपण. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांच्या डिटेल, जेणेकरून बँक डिटेल आणि कॉन्टॅक्ट डिटेल आपण फिल केल्यानंतर ते काही भरलेल्या डिटेल ज्या आहेत त्या अप्रूव्हरसाठी जातात. कोणाकडे जातात तर चेकरकडे, अप्रूव्हरकडे. तर चेकरच्या इनबॉक्समध्ये त्या डिटेल येतात आणि अप्रूव्हरच्या इनबॉक्समध्ये डिटेल आलेल्या असतात. ज्या वेळेला चेकर अप्रूव्ह करतात त्याच वेळेला ती जी फाईल क्रिएट झालेली आहे ती आउटबॉक्समध्ये मूव्ह होते. त्याचबरोबर अप्रूव्हरचं पण इनबॉक्समध्ये आलेली फाईल ज्यावेळेला आपण अप्रूव्ह करतात, पदाधिकारी अप्रूव्ह करतात, त्यावेळेला ती फाईल आउटबॉक्समध्ये जाते आणि जो वेंडर आपण क्रिएट केला आहे किंवा जो कॉन्ट्रॅक्टर निर्माण केलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टर ऍक्टिव्ह होतो बाकीच्या प्रोसेस करण्याकरिता, म्हणजे बिलिंग प्रोसेस करण्याकरिता. तर मी पुढची स्लाइड मूव्ह करतोय. ह्याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे स्ट्रक्चर मध्ये? काय नाही. नो सर. येस, कंटिन्यू करू आपण पुढे. तर आता सर्वप्रथम युजर लॉग इन करण्याकरिता मेकर, चेकर आणि अप्रूव्हर असं मी म्हणालो, जसे की 3 युजर्स आपल्या सिस्टम मध्ये महत्वाचे आहेत. आणि हे 3 युजर्स लॉग इन करण्याकरिता एक पोर्टलचं जे होम पेज आहे ते याप्रमाणे डिझाईन केलं गेलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर युजर नेम आणि पासवर्ड असं विचारलं गेलेलं आहे. तर आपण लास्ट VC ज्यावेळेला घेतला किंवा सर्वसाधारण आपल्या जे ULB आहेत महाराष्ट्रातल्या, त्यांनी युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट केले गेलेले आहेत. प्रत्येकाकडे युजर नेम पासवर्ड असणार आहेत. ते युजर नेम पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करू शकतो आपण. जसं की लॉग इन केल्यानंतर पुढचं पेज ओपन होतं, ते आपण फक्त आता बिलिंग बघत असल्यामुळे बिलिंगशी रिलेटेड असणारे काही स्नॅपशॉट किंवा जे काही PPT मी बनवलेले आहे. बाकी युजर लॉग इन केल्यानंतर काही याच्यानंतर पुढच्या काही डिटेल्स असतील किंवा काही डिस्कशन असेल किंवा काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. तर बिलिंगशी रिलेटेड असणारा जो वेंडर क्रिएशन सर्वप्रथम पार्ट, जसं की आता म्हणालो की एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल तर कॉन्ट्रॅक्टरचे आपण डिटेल टाकणार आहात. जसं की वेंडरचं नेम काय आहे, जसं की RB इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आहे असं समजू आपण. त्यानंतर ऍड्रेस त्यांचा. स्क्रीन विजिबल आहे का सर्वांना? हो सर. हो. ठीक आहे, ते थोडं झूम आउट करतोय मी. तर त्याच्यामध्ये वेंडर नेम टाकतो आपण, त्यानंतर ऍड्रेस टाकतो. त्यानंतर कोणता डिस्ट्रिक्ट आहे तो इथं ड्रॉपडाऊन आहे, ड्रॉपडाऊन मध्ये आपण सिलेक्ट करू शकतो डिस्ट्रिक्ट त्यांचा मोबाईल नंबर. त्यानंतर वेंडर टाईप काय आहे, वेंडर टाईप जेणेकरून तो पर्सनल आहे, कमर्शियल आहे
जेणेकरून एनजीओ का आहेत का, असे या ठिकाणचे हे काही कॅटेगरायझेशन आहे, वेंडरचे टाईप पडतात ते आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर ईमेल आय डी टाकू शकतो, सिटी टाकू शकतो, त्याचबरोबर पिनकोड, त्यानंतर पॅन डिटेल, त्यानंतर टॅन डिटेल, जीएसटी डिटेल, आधार नंबर, त्यानंतर IFSC कोड. ह्या बँकिंग रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत किंवा बँकिंगच्या काही फील्ड आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे क्रॉस चेक केल्या तर बरं होतील आणि क्रॉस चेक करून टाकल्या तर बरं होतील. आणि त्याचबरोबर हा डेटा फिलिंग करताना या ठिकाणी चेक कॉपी अपलोड आहे, ती पण अपलोड केली तर एक सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून राहील. मी IFSC कोड बद्दल बोलत होतो. IFSC कोड टाकल्यानंतर ह्या ठिकाणी मायकर कोड, बँक नेम आणि ब्रँच नेम या ठिकाणी ऑटो फिच होतं सिस्टम मधून. त्याचबरोबर अकाउंट नंबर टाकावा लागेल. अकाउंट नंबर सर्वप्रथम टाकल्यानंतर इथं मास्क लावलं जातं, जेणेकरून 1 टाईप केलं की डायरेक्टली मास्क येते या ठिकाणी. त्यानंतर कन्फर्म करण्याकरिता तोच अकाउंट नंबर आपण सेकंड बॉक्समध्ये टाकतो. असं होऊ शकतं की एखाद्या जर एरर असेल तर या ठिकाणी सिस्टम मध्ये तो डेटा फिलिंग होला राहत नाही, या ठिकाणी मेसेज एरर येतो की अकाउंट नंबर मिसमॅचिंग, त्यामुळे रिकन्फर्म करावं लागतं. ही अकाउंट नंबर टाकल्यानंतर ह्या 6 ज्या फील्ड आहेत यामधली चेक अपलोड जी फील्ड आहे ती मॅन्डेटरी आहे, ती भरावीच लागेल आपल्याला. जर नाही भरली तर सिस्टम तुम्हाला अलाउड नाही करणार की वेंडर क्रिएशनचं पेज सक्सेसफुली अपलोड करण्याकरिता. ज्यावेळेला हा डेटा पूर्ण भरल्यानंतर ज्यावेळेला आपण हा सेव्ह ऑप्शन क्लिक करतो त्यावेळेला सिस्टम विचारते की आर यू वॉन्ट टू शुअर टू सेव्ह दॅट डेटा. आपण येस म्हटल्यानंतर हा डेटा सेव्ह होतो आणि पुढे आपले पदाधिकारी जे आहेत पदाधिकाऱ्यांच्याकडे अप्रुव्हर करिता जातो. अप्रुव्हरच्या इनबॉक्स मध्ये जातो आणि अप्रुव्हरच्या इनबॉक्स मध्ये गेल्यानंतर पदाधिकारी अप्रूव्ह करतील. त्यानंतर वरचे जे काही दोन्ही मेकर चेकर अप्रूव्ह करतील आणि अप्रूव्ह केल्यानंतर तो युजर किंवा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो ऍक्टिव्ह होईल. त्यानंतर बँक अकाउंट पण मॅपिंग करून घ्यावे लागते आपल्याला, जेणेकरून आपल्या सिस्टम मध्ये बँक अकाउंट मॅपिंग करण्याकरता हे पेज दिलेलं आहे. बँक अकाउंट मॅपिंग कशा करता लागते तर एखादं जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करण्याकरिता बँक डिटेल लागतात आणि त्या आपण या ठिकाणी फिल करतोय. जसे की स्कीम नेम कोणती आहे, त्यानंतर बँकेचं नाव कोणतं आहे, अकाउंट होल्डरचं नेम काय आहे, अकाउंट नंबर कोणता आहे, IFSC कोड, ब्रँच नेम कोणती आहे, STD कोड, कस्टमर ID, प्लेस, कॅश बॅलन्स किती आहे. आता ह्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असं होऊ शकतं कॅश बॅलन्स, विड्रॉ अमाऊंट, इन्व्हेस्टमेंट अमाऊंट, ह्या काही जर माहिती असेल तरी नवीन अकाउंट ओपन केलं असेल, जे काही ट्रान्झॅक्शन केले असतील तर माहिती असेल तरी टाकल्या तरी चालतील, किंवा या ठिकाणी 0 टाकलं तरी पण चालेल. तर या ठिकाणी मायकर कोड, कन्फर्म अकाउंट नंबर, बँक ऍड्रेस, मोबाईल नंबर, डिस्ट्रिक्ट, ह्या गोष्टी आपल्याला बँक अकाउंटसाठी फिल कराव्या लागतात. आणि बँक अकाउंट फिल झाल्यानंतर हे देखील पेज आपल्याला अप्रुव्हर आणि चेकरकडे इनबॉक्स मध्ये जातं आणि इनबॉक्स मध्ये चेक केल्यानंतर अप्रूव्ह केल्यानंतर आउटबॉक्स मध्ये जातं. आता पुढचा पार्ट आहे तो डिडक्शनचा, जेणेकरून बिल म्हटलं की डिडक्शन येतच आणि डिडक्शन म्हटल्यानंतर आपल्याला ती डिडक्शन डिडक्शन जे काही झालेलं अमाऊंट आहे ते कोणत्या बँक अकाउंटमध्ये ठेवायचं किंवा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं डिडक्शन आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला हा जो डिडक्शनचा पार्ट आहे या ठिकाणी आपल्याला 1 टाइम क्रिएट करून घ्यावा लागतो. हा 1 टाइम ऍक्टिव्हिटी आहे, जेणेकरून तो CGST असेल, SGST असेल, त्यानंतर एज्युकेशन सेस असेल किंवा एखादं पेनल्टी असेल किंवा रॉयल्टी असेल ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. जसं की डिव्हिजन जे आहे ते डिव्हिजन आपण सिलेक्ट करू शकतो, डिस्ट्रिक्ट नेम सिलेक्ट करू शकतो, ULB नेम सिलेक्ट करू शकतो. आता या ठिकाणी मी डिव्हिजन साठी मी कोकण घेतलेला आहे, डिस्ट्रिक्ट नेम साठी ठाणे घेतलेला आहे, ULB साठी अंबरनाथ घेतलेला आहे, एक टेस्टिंग साठी मी घेतलेला हा डेमो आहे. त्यानंतर बिल टाईप साठी बिल टाईप कोणतं आहे तर त्यात रॉयल्टी आहे काय सबसिडी आहे ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर सिलेक्ट अकाउंटंट म्हणजे कोणता अकाउंटंट त्यांचा आहे, जेणेकरून मेकर आहे चेकर आहे जो काही या ठिकाणी जे सिस्टम मध्ये क्रिएट केलेला आहे त्यांचंच नेम येतं, या ठिकाणी चेकरचं नेम येतं. आणि हा ज्यावेळेला आपण सेव्ह करतो त्यावेळेला हा डेटा फिलिंग होतो. सेव्ह करण्याआधी आणि डिटेल जे आहे ते आपण इथं डिस्कस करू. जसे की डिडक्शन अकाउंट मॅपिंग मध्ये आपण या ठिकाणी डिव्हिजन सबसिडी वगैरे या ठिकाणी जर सबसिडी सिलेक्ट केली मी तर या ठिकाणी हे डिटेल्स येतात, जेणेकरून डिडक्शन टाईप कोणत्या प्रकारच्या आहेत तर इन्कम टॅक्स आहे, CGST आहे, SGST आहे, ISD आहे, रॉयल्टी आहे, लेबर सेस आहे, इन्शुरन्स आहे, त्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट आहे, लिक्विडिटी डॅमेजेस काही आहेत, MISC डिपॉझिट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे डिडक्शन्स आहेत. याच्यामध्ये आपण अकाउंट पे म्हणजे कोणाला देतो त्याचं नेम येईल, त्या म्हणजे समोरच्या थर्ड पार्टीचं नेम येईल किंवा त्या पार्टीचं नेम येईल. त्यानंतर बँक अकाउंटचं नेम येईल, कोणती बँक आहे ती,
त्याचबरोबर ब्रँच कोणती आहे, त्यानंतर अकाउंट नंबर काय आहे, IFSC कोड, मायकर कोड, अशा सगळ्या डिटेल भरल्यानंतर या ठिकाणी आपण तो जो याच्या आधीचा ऑप्शन जो होता सेव्ह हा आपण क्लिक करतोय. तर याच्यामध्ये असं पण होऊ शकतं की एखाद्या कॉर्पोरेशन असेल किंवा एखाद्या नगर परिषदेमध्ये एकच डिडक्शन अकाउंट असेल तर या ठिकाणी आपण हे अकाउंट नंबर हा तुमचा सेम पण असू शकतो. मात्र ही वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे, त्यामुळं ही एकदा जर फिल केला डेटा तर सेव्ह केला की नंतर ज्यावेळेला आपण बिलिंग जनरेशन करतो त्यावेळेला फक्त त्या ठिकाणी हे जे इन्कम टॅक्स, CGST, SGST ह्याच फील्ड येतील आणि त्या ठिकाणी त्या बिलाच्या अप्रोप्रिएट अमाऊंट जे असतील ते आपण या ठिकाणी फिल करतो आणि सेव्ह करतो बिल, जेणेकरून बिल जनरेशन होतं. जेणेकरून हा डिडक्शनचा एक पार्ट आहे, वन टाइम डेटा फिलिंग आहे आणि तो आपल्याला बिलिंग जनरेशन करता खूप महत्वाचा आहे. आता पुढे जाऊयात आपण. पुढचा एक महत्वाचा म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल म्हणून आपण त्याला किंवा प्रमा म्हणूयात, जेणेकरून ज्या प्रमामध्ये कोणत्या डेट पासून कोणत्या डेट पर्यंत हा प्रोजेक्ट आहे किंवा एक काम करायचं आहे आणि ह्या प्रोजेक्टसाठी असलेली अमाऊंट किंवा आपल्याला स्टेट कडून मिळालेली अमाऊंट. तर या ठिकाणी आपल्याला कॅशबुक म्हणून याच्यामध्ये स्कीम म्हणावं लागेल, रोख वही असेल किंवा त्याला आपण स्कीम म्हणू शकतोय, ती आपली स्कीम येईल डेन्युलम. त्यानंतर कॉम्पोनंट कोणते आहेत, आपले 8 कॉम्पोनंट आहेत, तर त्या आपल्या आलेल्या ऑर्डर कॉपीमध्ये तर कोणता कॉम्पोनंट आहे तो आपण बघून या ठिकाणी तो कॉम्पोनंट आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर मंजूर कामाचे आर्थिक वर्ष कोणते आहे, त्यानंतर कामाचा प्रकार कोणता आहे, त्याचबरोबर त्याची टिप्पणी किंवा दिनांक कारनामा जो आहे तो या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकतो. मान्यता दिनांक, त्याला मिळालेली मान्यता दिवस कोणता आहे, तारीख कोणती आहे ती, त्यानंतर त्या मान्यतेचा क्रमांक काय आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये आणि परत कारणामध्ये काही टिप्पणी असेल ती इथं ठेवू शकतो आपण. त्यानंतर रक्कम किती मिळालेली आहे आणि त्याच्याशी संलग्न असणारा जो काही ऑर्डर कॉपी असेल ती आपण या ठिकाणी सपोर्टिंग म्हणून अटॅच करू शकतो. आणि जसे की आपण ज्यावेळेला सेव्ह केल्यानंतर ती जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल जे आहे, जी फाईल तयार झालेली फाईल जी आहे ती आणि परत आपल्या चेकरच्या आणि अप्रुव्हरच्या इनबॉक्समध्ये जाते. जसं की इनबॉक्समध्ये गेल्यानंतर चेकरने ज्यावेळेला अप्रूव्ह केल्यानंतर तीच फाईल आउटबॉक्समध्ये जाते आणि ते अप्रूव्ह होतं आणि पुढचं जे पेंडिंग अप्रूव्ह राहतं ते आपल्या जे ऑफिसर आहेत त्यांचं, म्हणजे अप्रूव्हर जे आहेत त्यांचं, आणि त्यांनी पण अप्रूव्ह केल्यानंतर आउटबॉक्समध्ये जाते आणि हे फायनली हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल जेणेकरून अप्रूव्ह होते बिलिंग करण्याकरिता. तर आता त्याचा पुढचा जो पार्ट आहे जेणेकरून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आउटबॉक्समध्ये कसं येतं, तर आता हे अप्रूव्ह केलेलं आहे. आता हे अंबरनाथचं मी लॉग इन केलेलं आहे, अंबरनाथमध्ये चेकरनं अप्रूव्ह केलेलं आहे. अप्रूव्ह केल्यानंतर ही जी फाईल जनरेट झालेली आहे ती फाईल गेलेली आहे आउटबॉक्समध्ये. इथं जर बघितलं तर झूम आउट करतो मी थोडं, तर या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आउटबॉक्समध्ये आलेली आहे ही फाईल आणि ही फाईल आपल्या मास्टरमधून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलमध्ये येतो. जसे की या ठिकाणी असतात की कंपोनंट कोणता आहे, तो कोणत्या नंबरचा आहे, कंपोनंटचं नेम काय आहे, फायनान्शियल इयर कोणता आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल नंबर कोणता आहे, डेट कोणती आहे, अपलोड प्रमा, जेणेकरून जे आपण ऑर्डर कॉपी अपलोड करतो किंवा जी प्रमाची कॉपी सपोर्टिंग असते ती अपलोड करतो, ही त्या ठिकाणी अटॅच असते. म्हणजे जेणेकरून असं होऊ शकतं की चेकरला ज्यावेळेला किंवा अप्रुव्हरला ज्यावेळेला चेक करायचं आहे की ही ऑर्डर कॉपी कोणती आहे किंवा सपोर्टिंग डॉक्युमेंट कोणता आहे, तर या ठिकाणी ते अधिकारी या ठिकाणी क्लिक करून ओपन पण बघू शकतात की हे कोणतं डॉक्युमेंट आहे आणि त्या बेसिसवर ते या ठिकाणी अप्रूव्ह, म्हणजे या ठिकाणी व्ह्यू स्लिप केल्यानंतर अप्रूव्हचा ऑप्शन येतो, त्या अप्रूव्हवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्टेटस जो आहे तो अप्रूव्ह होऊन जातो आणि ह्याच्या आधीचा जो स्टेटस असतो तो पेंडिंग फॉर द अप्रूव्हल असतो आणि अप्रूव्ह झाल्यानंतर ची फाईल आउटबॉक्समध्ये येते आणि या ठिकाणी स्टेटस जो आहे तो ग्रीन मध्ये अप्रूव्ह हा असा येतो, जेणेकरून ती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलची फाईल आपल्या बिलिंग करता रेडी झालेली असं आपण म्हणू शकतो. आता जसं की या ठिकाणी व्ह्यू स्लिप म्हणून आहे, या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेटिव्हच्या इनबॉक्समध्ये पहिल्यांदा येते, नंतर आउटबॉक्समध्ये येते आणि आल्यानंतर व्ह्यू स्लिप दोन्ही ठिकाणी पण शो होते. ती व्ह्यू स्लिप कशी असते आपण बघून घेऊ. त्याचं एक इमेज मी घेतलेली आहे. ती इमेज अशी आहे की या ठिकाणी युजर कोणता आहे, तो कोणती ULB आहे, त्यानंतर याच्यामध्ये कोणत्या डेटला आपण ते अपलोड केलेलं आहे, कोणत्या टाईमला केलेलं आहे, योजनेचं नाव कोणतं आहे, त्याचबरोबर मंजुरी कामाचे आर्थिक वर्ष कोणते आहे, कामाचा प्रकार कोणता आहे, मान्यता क्रमांक कोणता आहे आणि त्याची असलेली अमाऊंट, त्याचबरोबर त्याची टिप्पणी काय आहे का, मान्यता दिनांक कोणती आहे आणि टिप्पणीची दिनांक कोणत्या दिवशी केलेला आहे ते. त्याचबरोबर या ठिकाणी आपले जे पदाधिकारी असतात त्यांचे सिग्नेचर घेऊ शकतोय आपण. या ठिकाणी एखाद्या वेळेस असं असेल की ह्याची हार्ड कॉपी काढणं किंवा काही ऑफिस म्हणजे काही त्यांच्या रूल प्रमाणे ही कॉपी प्रिंट काढून
अथॉरिटीची सिग्नेचर घेऊन फाईल करणं पण अशा पण काही ठिकाणी चालतात कामं. त्यासाठी आम्ही हे असं जनरेट केलेलं आहे, जेणेकरून ही सिस्टममध्ये तरी आउटबॉक्समध्ये आपल्याकडे फाईल सगळ्या असणारच आहेत. एनी टाइम कोणत्याही क्लिकवर तुम्हाला एका क्लिकवर मिळू शकतात. मात्र तुम्हाला हवा असेल तर ह्या प्रिंट पण ऑप्शन दिलेला आहे. प्रिंट काढून त्याच्यावर तुमच्या पदाधिकारी साईन घेऊन तुम्ही एक रेकॉर्ड पण मेंटेन करू शकता. हा सेकंडरी ऑप्शन झाला. तर आता पुढचे जे आहे ते आपण बघूयात. बिल जनरेशनसाठी ज्यावेळेला बिल जनरेशनच्या आधी एकच मिनिट. बिल जनरेशनच्या आधी मला वर्क ऑर्डर घेत आहे, जेणेकरून वर्क डिटेल आपल्याला क्रिएट करावं लागतं. जेणेकरून एखादी एक प्रमा मिळाली, त्या प्रमाच्या अंडर अनेक वर्क ऑर्डर असू शकतात. जेणेकरून खडीचं एक वर्क ऑर्डर आहे, त्यानंतर वाळूसाठी एक वर्क ऑर्डर आहे, सिमेंटसाठी एक वर्क ऑर्डर आहे. जसे हे काही वर्क ऑर्डर आहेत ते आपण एका प्रमाच्या अंडर अनेक वर्क ऑर्डर असू शकतात. तशा आपण या ठिकाणी वर्क ऑर्डर त्या प्रमाच्या अंडर आपण करू शकतोय. त्या आपण कशा करायच्या, तर या ठिकाणी वर्क डिटेल आपल्याला फिल करावं लागेल. जेणेकरून ती स्कीम कोणती आहे, कंपोनंट कोणता आहे, प्रशासकीय क्रमांक कोणता आहे, जेणेकरून आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल बघितला तो क्रमांक कोणता आहे. जेवढ्या तुमच्या प्रमा सिलेक्ट असतील तुमच्या ULB मध्ये त्या पूर्ण प्रमाणचे या ठिकाणी ड्रॉपडाऊन मध्ये त्या पूर्ण प्रमा येतात. त्याच्यामधली कोणती प्रमा आहे ते बघून आपल्याला सिलेक्शन करावं लागेल. त्याचबरोबर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, त्यांचं कॉन्ट्रॅक्टरच्या डिटेल टाकावे लागतील आपल्याला. त्याचबरोबर कामाचं नाव काय आहे, कार्यादेश क्रमांक कोणता आहे, त्यानंतर RA नंबर म्हणजे जेणेकरून तो रुलिंग अकाउंट नंबर जो असतो, जेणेकरून एक बिल आणि मेजर बिल / सेकंडरी बिल असं हे या ठिकाणी रुलिंग अकाउंट नंबर पण असतो. त्यानंतर कार्यादेशाचा दिनांक कोणते आहे, काम प्राप्तीचा दिनांक कोणते आहे, स्वीकृत निविदा रक्कम किती आहे, अदा केलेली रक्कम किती आहे, शिल्लक अमाऊंट किती आहे. म्हणजे ज्या प्रमाच्या अंडर ज्या पर्टिक्युलर प्रमाला मिळालेले जे काही बजेट असतं किंवा मिळालेली जी अमाऊंट असते त्याच्यातून किती बिलं निघाली, किती वर्क ऑर्डर आहेत आणि त्यातनं राहिलेली शिल्लक अमाऊंट या ठिकाणी आपल्याला दिसू शकते. जेणेकरून आपण किती अमाऊंटचं बिल काढायचं हे आपण ह्या ठिकाणी आपण ठरवू पण शकतो की ही अमाऊंट इतकी येते तर आपल्याला इतकंच बिल करावं लागेल असं ह्या ठिकाणी डिसिजन घेऊ शकतो. त्याच्यामध्ये जे काही कार्यादेश प्राप्त जे आहे ती आपल्या काउन्सिल लेवलला असते किंवा त्या ULB लेवलला असते, ती या ठिकाणी आपल्याला अटॅच करावं लागेल सपोर्टिंग कॉपी म्हणून आणि सेव्ह करावं लागेल. सेव्ह केल्यानंतर जे काही वर्क ऑर्डर डिटेल ज्या आहेत त्या सेव्ह होतात. त्याची वर्क ऑर्डर डिक्लेरेशनची जी स्लिप आहे जेणेकरून अप्रुव्हल साठी जात असताना ती या प्रकारची असते. जेणेकरून योजनेचे नाव काय आहे, त्यानंतर कामाचे आर्थिक वर्ष कोणते आहे, मान्यता क्रमांक कोणता आहे आणि त्याचबरोबर कामाचे प्रकार कोणता आहे, मान्यता दिनांक, त्याचबरोबर त्या कामाची रक्कम किती आहे, त्याचबरोबर लाभार्थीचे नाव काय आहे, त्यानंतर कामाचे नाव काय आहे किंवा कामाचे नाव असेल किंवा नंबर असेल, कार्यादेश क्रमांक कोणता आहे, RA नंबर काय आहे, त्याचबरोबर काम समाप्ती दिनांक कोणते आहे, स्वीकृत निवेदन रक्कम किती आहे, अदा केलेली रक्कम किती आहे आणि शिल्लक किती आहे. जेणेकरून त्या स्लिपवर पण दिसू शकते. जसं की आपण प्रमा क्रिएट केला तर वर्क ऑर्डर मध्ये पण आपल्याला रिफ्लेक्शन होत होते की आपल्या या वर्क ऑर्डर मध्ये प्रमामध्ये किती वर्क ऑर्डर घेतलेले आहेत, किती कामं केलेली आहेत, किती शिल्लक आहे. तसं या ठिकाणी पण आपल्या स्लिपवर जनरेट शो होऊ शकतं. जेणेकरून जे आपले सुपिरियर असतात किंवा आपले ऑफिसर जे आहेत मेकर आणि अप्रुव्हर त्यांना पण या ठिकाणी स्लिपमध्ये क्लिअर होऊन जातं की आपल्याकडे इतकी बॅलन्स आहे ह्या प्रमाच्या अंडर, ह्या वर्क ऑर्डरच्या अंडर, तर आपण करायला हरकत नाही किंवा जे काय आहे ते समोर फिगर आउट की जे क्लिअरिफिकेशन येऊन जातं असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. तर आता आपण बिल जनरेशन मध्ये सर्वसाधारण आपल्याला जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत आपण आतापर्यंत बघितलेल्या आहेत की वेंडर क्रिएशन बघितलं, त्याचबरोबर प्रमा बघितली आपण, प्रमा भरणं किंवा जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्ह भरणं ते म्हणतो ते बघितलेलं आहे. त्याचबरोबर पुढे जे आहे ते वेंडर क्रिएशन बघितलेलं आहे आणि त्यानंतर डिडक्शन अकाउंट मॅपिंग बघितलेलं आहे आणि शेवटचा पार्ट राहतो तो ह्या सगळ्याच्या 5 गोष्टी जर तयार असतील तर आपण बिल जनरेशन मध्ये येतो. जर या आता काही ज्या काय 5 गोष्टी बघितल्या ह्याच्यामध्ये जर कोणाला शंका असेल तर तुम्ही आता विचारू शकता, जेणेकरून हा शेवटचा जो पार्ट किंवा शेवटचा टप्पा जो आहे तो बिलिंग जनरेशनचा तो आपण आता घेणार आहे. ते घेण्याआधी कोणाच्या काही शंका असतील तर तुम्ही फ्रीली विचारू शकता, आपण त्याच्यावर डिस्कशन करू. सर माझी एक शंका आहे. हो सर. आपण PFMS मध्ये आपण ऑलरेडी आमचे वेंडर्स क्रिएट केले होते, ते आम्हाला रिकॉल करता येईल का याच्यामध्ये? PFMS मध्ये वेंडर क्रिएट केले होते, मग ते आम्हाला पुन्हा रिकॉल करता येतील का आम्हाला पुन्हा नव्याने क्रिएट करावं लागतील? तुम्हाला जे काही वेंडर्स आहेत म्हणजे जेणेकरून रेल्वेच्या अंडर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत तुम्हाला त्यांच्या बँकिंग डिटेल जे आहेत किंवा नेम असेल, पॅन कार्ड नंबर किंवा बँक डिटेल ह्या तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन क्रिएट करावं लागतील सर.
नव्याने क्रिएट करायला लागतं. नव्याने क्रिएट करावं लागते. आता सर माझा एक मूलभूत प्रश्न असा आहे सर, कारण की एनयूएलएम मध्ये आम्ही मोस्टली आमच्या कुठल्याही प्रशासकीय मान्यता होत नाही. ओके. आमच्याकडे मोस्टली आता जो काही आहे तो आम्ही पेमेंट्स आणि ते बाकी आमच्याकडे पैसा पडल्याप्रमाणे आमचं काही ते काही सबसिडी तसं जाते. तर वाटतं फक्त एम्प्लॉय पेमेंटसाठी काय प्रोसेस असायला पाहिजे? राईट सर, त्याच्यामध्ये कसं आहे, जी काही तुमची काही 8 कॉम्पोनंट आहेत, काही ठिकाणी प्रमाण आहेत आणि काही कॉम्पोनंटना प्रमाण नाही आहेत. जर प्रमाण असेल तर ते बिलिंग टाईपमध्ये आपण बघूच आपण कसं करणार आहेत. आणि जर तुम्हाला प्रमाण लागत असेल तर आपण भरू शकतो, नसेल तर आपण पुढे कंटिन्यू बिलामध्ये जाऊ शकतो. त्याच्यामध्ये काही अडचण नाही सर, कारण कॉम्पोनंट तसे आहेत आपले. 8 कॉम्पोनंट ऐवजी 2 कॉम्पोनंटला आपण वर्क ऑर्डर ही प्रमाण येते. माईक कोणाचा तरी चालू आहे, म्यूट करा प्लीज. येस नागेश सर, मला वाटतं तुमचा क्वेश्चन झालेला आहे. याच्याशी निगडीत एक प्रश्न असा आहे. पारोळा माईक म्यूट करा. नागेश सरांचा मला वाटतं जे काही क्वेश्चन विचारला होता त्यांनी, पीएपीएमएस इंटिग्रेशन करता लागणारे जे काही वेंडर्स आहेत आपण आणि परत पोर्टलवर डेव्हलप करायचे आहेत का क्रिएट, हो क्रिएट करायला लागणार आहेत आपल्याला. वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे. तर मला वाटतं त्यांच्या उत्तराचं म्हणजे प्रश्नाचं समाधान झालेलं आहे. झाला असेल तर आपण पुढचा प्रश्न घेऊयात मग. चालेल सर याच्याशी निगडीत दुसरा प्रश्न असा आहे की आपल्याकडे डिडक्शनचे जे अकाउंट असतात ते नगरपालिकेचे इन जनरल जे आपण डिडक्शन करतो ते त्याच अकाउंट मध्ये डिडक्शन होत असतं, जीएसटी पॅन वगैरेचं किंवा आपलं आयटी जीएसटीचं जे. तर याच्यासाठी आम्हाला काय वेगळं अकाउंट मेंटेन करावं लागेल का ते अंतर्गत, की आम्हाला त्याच अकाउंट मध्ये आयटी आणि जीएसटी मेंटेन केलं तर चालेल काय कसं? कारण विषय असा आहे सर की आतापर्यंत आपण आयटी जीएसटी जो भरणा होता ना तो आपण नगर परिषदेचे आयटी जीएसटीचा अकाउंट होतं त्यातच आपण तो भरणा करत होतो. आणि तोही विषय असा होता की ते एक नैमित्तिक प्रोसेस होती, म्हणजे फार काही नाही, 1 वर्ष 6 महिन्यातनं किंवा 2-3 महिन्यातनं. जसं आता नागेश सर म्हटलं मगाशी किंवा आमच्याकडे डिडक्शन हा विषय येत नाही किंवा फक्त पेमेंट व्यतिरिक्त बाकीचा विषय येत नाहीत. तर मग अशा वेळेस आम्ही परत नवीन एक अकाउंट क्रिएट करायचं का नगर परिषदेचं जे अकाउंट असेल आयटी जीएसटीचं त्यातच आम्ही तो आयटी जीएसटी कपात करून त्यात टाकायचा? बरोबर. पारोळा नगर परिषदेने एक विचारलेला प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे हा, डिडक्शन अकाउंट करिता. डिडक्शन जे काही नगर परिषदेमध्ये जे काही आतापर्यंत डिडक्शन अकाउंट मेंटेन केलं जायचं तेच ठेवायचं का दुसरं अकाउंट ओपन करायचं, हा त्यांचा प्रश्न आहे. असाच प्रश्न आहे ना साहेब? बरोबर ना? येस. तर आता सर त्या कॉर्पोरेशनचं चॉईस असेल की या ठिकाणी समजा की 1 डिडक्शन अकाउंट असेल किंवा 2 डिडक्शन अकाउंट असतील. आपल्याकडे जर फील्ड अवेलेबल आहेत की तुम्ही जर 2 अकाउंट नंबर मेंटेन करत असेल 2 अकाउंट नंबर टाका त्या ठिकाणी, किंवा तुमच्याकडे एकच नंबर असेल बँक अकाउंट असेल तर एकच नंबर टाका. चॉईस तुमची असेल सर. मात्र जे काही तुमचा डिडक्शनचा जो पैसा पार्क होणार आहे तो 1 अकाउंट मध्ये होईल किंवा 2 होईल किंवा 3 होईल, तर 1 मध्ये करायचा का 2 मध्ये करायचा का 3 मध्ये करायचा हा तुमचा चॉईस असेल. मात्र फील्ड तरी अवेलेबल आहे. 1 अकाउंट साठी पण फील्ड अवेलेबल आहे आणि 3 अकाउंट साठी पण फील्ड अवेलेबल आहे. चॉईस तुमची असेल सर. एक 15 आठवड्यात येणे तुम्ही सर थँक्यू. 1.5 महिन्यात 2 महिन्यात हे आपलं म्हणणं झालं काहीतरी सँक्शन डिस्बर्स करून टाकवा आणि लगेच कळवून टाका आम्हाला. पेंडिंग काही ठेवू नका. त्यातलं होणार नाही ते रिजेक्ट करा आणि रिजेक्ट करून आम्हाला पाठवून द्या. ऑडिट हॅलो सर. शंका होती मिळालेला आहे. पुढे जाऊया आता आपण. सर, आपण सुरुवातीला स्लाइड दाखवले ना वेंडर क्रिएशन, हा तर ते पोर्टलला जे वेंडर क्रिएशन करायचं ना तर ते कसं करायचं हे मला एकट्यात जाऊ द्या, बाकी सगळ्या लोकांना पण समजायला पाहिजे ना. जसं आपण इनोलमच्या पोर्टलला करतो तर आता जे पोर्टल आपण लॉग इन केलं त्याच्यावर वेंडर क्रिएशन कुठून करायचं हे एकदा दाखवा ना त्या लोकांना. एवढं चाल रे, हे थंड पाणी करणार. ओके ठीक आहे. तुम्हाला सर याविषयी ऑफलाईन ट्रेनिंग पण व्हायला पाहिजे, कारण ऑनलाईन ट्रेनिंग वरून एवढं. सर ऑफलाईन ट्रेनिंग पण व्हायला पाहिजे, कारण की बहुतेक गोष्टी ज्या त्या ऑनलाईन मध्ये क्लिअर नाही होत. ऑफलाईन मध्ये काही गोष्टी क्लिअर होतात. थंड गरम कर. एवढं काही होत नाही. हॅलो मग असं 500 रुपये मिळाले. हॅलो. तर बँक ऑफ महाराष्ट्र मधून सागर सावंत सर, तुमचे डिस्ट्रिक्ट वाईज पण हे आहेत ना सपोर्ट पर्सन? हो आहेत ना. हा, तर सांगा ना त्यांचं ट्रेनिंग वगैरे दिलं जाईल. हे आता प्रिलिमिनरी आहे ज्याच्यात तोंड ओळख जी आहे पोर्टलची. राईट. तर आपण असं करू शकतो त्याच्यामध्ये, जेणेकरून तुमच्याकडे युजरनेम आणि पासवर्ड आहे. 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे युजरनेम आणि पासवर्ड आहेत आणि दुसरे म्हणजे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर. तुम्हाला तो जे सपोर्ट आहे ऑन फील्ड सपोर्ट जो हवा आहे तो पण मिळेल.
मात्र तुमच्याकडे असणारे युजर नेम आणि पासवर्ड जे आहेत ते लॉग इन केल्यानंतर मेकरच्या लॉग इन मध्ये व्हेंडर क्रिएशन करू शकतो. काही अडचण असेल तर तुम्ही हेल्पडेस्कला पण फोन करू शकता किंवा मेल पण करू शकता. आणि तिसरा ऑप्शन म्हणजे आपल्याकडे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर. एका दिवशी जरी गेले तरी सगळ्यांना देऊ तरी आता तिसरा ऑप्शन जो आहे तो आपला शकतो. माझा आवाज येतो का? त्याचा आदेश आहे फर्स्ट ऑफ ऑल. हा, जर मी 3 ऑप्शन सांगितले की पहिला जो आहे तो स्वतः क्रिएट करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्यास तर आपला हेल्पडेस्क नंबर आहे, हेल्पडेस्क मेल आयडी आहे आणि तिसरा ऑप्शन आपले डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहे. ही पण ऑप्शन आपल्यासाठी ओपन आहेत. आणि हे जे काही ऑफलाईन डिमांड केलेलं आहे जेणेकरून समोर येऊन फेस टू फेस ट्रेनिंग देणं, तर तो मी माझ्याकडे नमूद करून घेतो. त्याप्रमाणे आपण जाऊ. मला वाटतं ज्यांनी वेंडर क्रिएशन साठी मला विचारलं तो सॅटिस्फाय झालेला आहे. हा बोला ना. काय सर? इंदापूर सर, इंदापूरवाले सर. हो सर, मी चालू होते ते. काय प्रॉब्लेम? धन्यवाद सर. येस. सांगून दे. येस, पुढे कोणाला प्रश्न विचारायला विचारू शकता. वेंडर क्रिएशनचा सर आवाज कमी आहे. आवाज कमी येतोय का माझा? हो सर. हो, एकच मिनिट, मी आवाज फुल करतोय. हो, 100% केलेला आहे, फुल आहे आवाज माझा. ओके, आता पुढे प्रश्न असेल तर विचारू शकतात. सर पीएफएमएस आणि महा डीएनयूएलएम पोर्टलचा इंटिग्रेशन आहे का? काय गडिंग्लज नगर परिषद तर याच्यामध्ये पीएफएमएस इंटिग्रेशन आहे सर. हा सर. पेमेंट हे पीएफएमएस इंटिग्रेशन थ्रूच होतं, जेणेकरून बँक ऑफ महाराष्ट्राचं पोर्टल आहे आणि पीएफएमएस इंटिग्रेशन जे आहे पीएफएमएस मधून व्हेरिफिकेशन होतं वेंडरचं आणि जे काही इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहे त्या दोघांची बँकिंग डिटेल, बँकिंग क्रेडेन्शियल व्हेरिफिकेशन होतात. त्यानंतर त्या फाईल्स क्लिअरिंग कॉर्पोरेशनकडे जातात, तिथून पुढे मग आरबीआय कडे जातात, आरबीआय कडून बँककडे येतात. असं हे सर्वसाधारण स्ट्रक्चर असणार आहे सर अप्रुव्हलचं. आणि त्यानंतर मग पेमेंट जे आहे ते बेनिफिशरीला मिळतं किंवा वेंडरला मिळतं. मला वाटतं गडिंग्लज नगर परिषद जो प्रश्न होता की पीएमएमसी इंटिग्रेशन आहे का किंवा बिलिंग मध्ये येतं का, तर आहे आणि त्यांचं समाधान झालेलं आहे. पुढचा प्रश्न विचारू शकता. ठीक आहे सर. लातूर. सर. हॅलो सर. सर लातूर. सर बोला की. हॅलो सर बोला, आवाज येतोय तुमचा क्लिअरली. सर. सर मला विचारायचं होतं, आता हे आम्ही आमचे डिपार्टमेंटचे कर्मचाऱ्यांचं पेमेंटसाठी पीएफएम वेंडर क्रिएशन केलेलं आहे. ओके. मग आता ह्या पोर्टलवर आमच्या कर्मचाऱ्याचं पूर्ण वेंडर क्रिएशन करायचं. ओके. त्यांचं पासबुक अपलोड करणं किंवा चेक अपलोड हे करायचं कंपल्सरी आहे का? सर त्याच्यामध्ये वेंडर क्रिएशन करत असताना 6 फील्ड ओपन आहेत. त्यामधलं एक जे आहे चेकबुक ते फक्त मॅन्डेटरी आहे ते भरावंच लागेल. बाकीचे आहेत ते तुम्ही चॉईस असेल सर, पासबुक भरणं किंवा जे आहेत बाकीचे जे काही पॅन कार्ड वगैरे जे फील्ड आहेत तुमची चॉईस असेल. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही भरू शकता, नाहीतर मात्र पासबुक जे चेकबुक जे आहे चेकबुक मात्र कंपल्सरी आहे सर. एक फील्ड कंपल्सरी आहे. ओके. येस सर. आणखीन कुणाच्या शंका असतील तर विचारा, नाहीतर मग आपण शेवटचा जो पार्ट राहिलेला आहे बिलिंगचा आपण त्याच्याकडे मूव्ह होतोय. सर नांदगाव बोलतो सर. हा नांदगाव सर बोला ना. नांदगाव सर 2-3दा डिस्कनेक्ट झाली विसी, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी कळाल्याच नाही. ओके. तर याच्यात लिमिट ॲलोकेशन कसं पाहता आपल्याला फंड किती अलॉट झालेलं आहे? अच्छा, तुम्हाला लिमिट जे आहे ते स्टेट कडून किती मिळालेलं आहे आणि माझ्याकडे किती बॅलन्स आहे आणि कितीची बिल करू शकतो असा प्रश्न आहे का तुमचा? हो सर. राईट. जेणेकरून आपण जे बिलिंग सेक्शन मध्ये आपण आता जाणारच आहे बिलिंग सेशन मध्ये. जर बिलिंग सेशन मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर फायनान्शियल इयर मध्ये त्या कॉम्पोनंटसाठी किती आपल्याला वरून स्टेट कडून लिमिट मिळालेलं आहे आणि त्या मिळालेल्या लिमिट मधून आपण बिल किती काढलेले आहे, म्हणजे एक्सपेन्स किती झालेला आहे तुमचा आणि बॅलन्स किती, असं 3 कॉलम वाईज आपल्याला तुमचं जे काही लिमिट अलोकेशन किंवा तुमच्याकडे असणारे जे काही अमाऊंट आहे किंवा व्हर्च्युअल लिमिट आहे ते त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होईल. ते आपण डिस्कशन मध्ये होईलच सर, तुम्हाला क्लिअर होऊन जाईल ते. बरं सर. दुसरा प्रश्न होता माझा. येस सर. सर आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं डिडक्शन नसतं. बरं सर. सांगितलं तर बऱ्याचदा मधून ब्रेक होत होता, त्याच्यामुळे पहिले बऱ्याचशा स्टेप होत्या. तर एवढ्या स्टेप असण्यापेक्षा
आता फक्त महापालिकेत काही ठिकाणी तो विषय येतो प्रमाचा वगैरे हा, पण ओके. बाकीच्या सर्व नगरपालिकांसाठी हा विषय काही येत नाही. बरोबर तर सर. मला पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये सांगा सर. कोणतं डिडक्शन सर, डिडक्शन पीटी नावाचे डिडक्शन आहे आमच्याकडं. हो हो पीटी फक्त आहे. एकच डिडक्शन होतं पीटीच. बाकीचं PT. काहीच नाही. म्हणून मग बाकीच्या गोष्टी वगळून तुम्हाला पुन्हा एकदा जर प्रोसेस सांगितली शॉर्ट मध्ये तर मग डिडक्शनची म्हणताय का? नाही डिडक्शनचं नाही सर. तुम्ही आता सांगताना सर्व प्रोसेस सांगितल्या, सर्व स्टेप सांगितल्या, ओके. परंतु काय झालं मध्यंतरी 100च लिमिट होतं VCT. मध्यंतरी ब्रेक होतो, ते नेट कनेक्शन येत नव्हतं, बाहेर जात होतो, याच्यामुळे काही गोष्टी कळाल्याच नाही. आता मला वाटतं 93 ऑफिसर्स आता ऑनलाईन आहेत. मग त्यांचं जर तुम्हाला जर इंडिव्हिज्युअली सांगितलं चालेल का? मग 93 लोकांना रिपीट करायचं? सरळ रिपीट करायचं. बरेच लोक नवीन जॉईन झाले. नाही, आता परत सगळं काही रिपीट करायचं शॉर्ट, म्हणजे तुम्हाला ह्याच्याबद्दल सविस्तर पण सांगितलं जाईल. सध्या सर हायलाइट सांगते तुम्हाला वाटल्यास की कसं काय करायचं आहे ते. आणि तुमचे सगळे मेकर, चेकर आणि युजर रेडी आहेत का सगळे? हो रेडी. हा, आणि रेडी आहे. एक्सपेंडिचरचं हे पण रेडी आहे? हो आहे मॅडम. फाईल मान्य झालेली आहे का? हो फाईल मान्य. ठीक आहे. आणि सागर सावंत सर, आपलं एक्सपेंडिचर वगैरे सगळ्याचं मॅन्युअल रेडी आहे का? हो, युजर मॅन्युअल रेडी आहेत मॅडम. हा, तर हे आता तुम्हाला शॉर्ट मध्ये परत सांगितलं जाईल, तेव्हा ते नोट करून घ्या की काय स्टेप्स असतील. हो यस मॅडम. ठीक आहे, मी शॉर्ट मध्ये परत आपण स्टार्टिंग. येस मॅडम. हॅलो. हा, तर हे तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते की आधी सिक्वेन्स काय असेल आणि मग मॅन्युअल मध्ये बघून तुम्ही ते प्रोसिजर जी आहे ती करू शकता. ठीक आहे. सागर सर, शेवटी पीपीटी शेअर करण्यात यावी ही एक विनंती आहे, जेणेकरून काम करताना थोडीशी मदत होईल त्याची. सर हा ठीक आहे. मॅन्युअल मिळेल. हा सर, मला म्हणायचं होतं की पीपीटी पेक्षाही युजर मॅन्युअल मध्ये मराठी आणि इंग्लिश मध्ये 2 लँग्वेज मध्ये एकदम सविस्तर लिहिलेलं आहे. पीपीटी पेक्षाही पीपीटी कसं एक प्रेझेंट करण्याकरता मी शॉर्ट मध्ये बनवलेले आहे. ह्याच्यापेक्षा युजर मॅन्युअल परफेक्ट आहे सर. तर ते युजर मॅन्युअल मॅडम तुम्हाला शेअर करतील किंवा आपल्या पोर्टलवर. ओके सर, ओके. हरकत नाही सर, हरकत नाही. येस सर. तर आपण एक जे काही गो थ्रू करूया का आपण एकदा पूर्ण प्रोसेस एकदा? हो. ओके. तर माझी स्लाइड शो होते का तिकडे? हो सर. येस सर. आपला विषय असा होता की स्टेट मधून आलेले फंड आहे, व्हर्च्युअल लिमिट आहे, त्याच्यावर आपल्याला बिलिंग करण्याकरिता काही गोष्टी महत्वाच्या आहेत. जसे की वेंडर रजिस्ट्रेशन आहे, बँक मॅपिंग आहे, डिडक्शन अकाउंट मॅपिंग आहे, प्रमा आहे आणि वर्क ऑर्डर. ह्या 5 गोष्टी जर झाल्या तर आपण बिलिंग करू शकतो. आता काही नगर परिषदेचं मत असं आहे की आमच्याकडे डिडक्शन नाही आहे किंवा आपल्याकडे प्रमा नाही आहे. जर त्या ठिकाणी जर त्या कंपाऊंडरला जर प्रमाण असेल तर मी सिस्टम मध्ये ऑलरेडी तसं अल्गोरिदम क्रिएट केलेलं आहे की त्या ठिकाणी प्रमा विचारलाच नाही तो, तर पुढे तुमचं बिल पास होत जाईल. त्यामुळे तिथे कोणतीही अडचण येणार नाही. कंपाऊंड वाईज आपण जे काही डिस्कशन आहे कंपाऊंड वाईज केलेलं आहे, त्यामुळे तसं कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही. तर पुढे मी सांगितलं होतं की अप्रुव्हल प्रोसेस स्ट्रक्चर जे आहे आपल्या सिस्टम मधलं, तर 3 सिस्टम युजर्स मार्फत होतं. एक म्हणजे मेकर, चेकर आणि अप्रुव्हर. मेकर हा असा असू शकतो की त्या ठिकाणी डेटा फिलिंग आपण म्हणू शकतो, ते मेकर करू शकतात, म्हणजे एखादा क्लार्क करू शकतो. चेकर जे आहे जेणेकरून अकाउंट ऑफिसर ते बिलिंगची अमाऊंट किती आहे, डिडक्शन किती आहे ह्या गोष्टी चेक करून अप्रूव्ह करू शकतात. अप्रुव्हर जे आहे ते हा ठीक आहे, हे बिल बरोबर आहे का, ह्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं आहे बरोबर आहे का, कॉन्ट्रॅक्टरचं काम झालं आहे का, हे बघून अप्रुव्हर चेक करू शकतात. प्रत्येक मेकर, चेकर आणि अप्रुव्हरच्या लॉग इन मध्ये इनबॉक्स आणि आउटबॉक्स अशा 2 गोष्टी आहेत. इनबॉक्स मध्ये अशा काही फाईल येतात जेणेकरून त्या अप्रुव्हल साठी पेंडिंग असतात. मेकरनं क्रिएट केलेली फाईल किंवा मेकरने एखादं बिल क्रिएट केलं तर चेकरकडे फायनान्शियल डिटेल किंवा ज्या काही त्या ऑफिशियलच्या डिटेल ऑफिस प्रमाणे चेक करण्याकरता डिटेल त्या इनबॉक्स मध्ये येतं. ज्यावेळेला चेकर अप्रूव्ह करतो त्यावेळेला तेच बिल आउटबॉक्स मध्ये मूव्ह होतं किंवा पार्क होतं. त्याच्यानंतर पुढे जे अप्रुव्हल साठी जातं ते अप्रुव्हरकडे, जेणेकरून आपले जे काही पदाधिकारी असतील त्यांच्याकडे फायनल अप्रुव्हलला जातं, त्यांच्या इनबॉक्स मध्ये असतं. त्या इनबॉक्स मधून ज्यावेळेला अप्रूव्ह होतं त्यानंतर पुढे जातं ते आउटबॉक्स मध्ये. असं हे सर्वसाधारण आपलं अप्रुव्हल स्ट्रक्चर आहे आपल्या सिस्टम मधलं. तर आता पुढे मूव्हूयात आपण. आपली सिस्टम कशी आहे आणि सिस्टमचं लॉग इन पेज, होम पेज म्हणतो आपण त्याला, ते कसं आहे. तर युजर लॉग इन करता मेकर, चेकर असेल किंवा अप्रुव्हर असेल, तिघांसाठी पण लॉग इन पेज हे सेमच आहे. या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला प्रत्येक ULP क्रिएट केलेले आहेत, एपोर्ट्स टाकून काही लास्ट
पंधरवड्यामध्ये, तर ते युजर नेम पासवर्ड आहेत आपल्याकडे आणि ते या ठिकाणी लॉग इन करू शकता तुम्ही. या ठिकाणी फॉरगॉट पासवर्ड आहे, त्यानंतर ह्या बाकीचे काही फॅसिलिटीज या ठिकाणी अवेलेबलच आहेत. त्याच्यावर काही आपण तुम्ही काही यूज करत असताना काही टेक्निकल बाबी जर आल्यास तुम्हाला अडचणी, तरी तुम्ही त्यात कॉन्टॅक्ट करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता पुढचा जो पार्ट आहे तो वेंडर क्रिएशनचा आहे. आता वेंडर क्रिएशन, आता काही नगर परिषदेने विचारलं की वेंडर क्रिएशन करायला लागणार का, आधी PAPMS मध्ये आपण केलं होतं, तर हो, तर आपल्याला युजर रजिस्ट्रेशन आपल्या सिस्टमसाठी करावं लागेल, सिस्टम मध्ये करावं लागेल. ही वन टाइम ऍक्टिव्हिटी असेल. त्यानंतर जे काही चेंजेस असतील तर चेंजेस पण करू शकता तुम्ही. चेंजेस करण्याकरता तुम्हाला हेल्पडेस्क जो आहे आपला मेल आयडी आपल्या साईडवर आहे, लॉग इन पेजवर, त्या हेल्पडेस्कच्या मेल आयडीवर तुम्ही मेल करून ज्या काही वेंडरच्या डिटेल असतील त्या तुम्ही चेंज करू शकता. ही फॅसिलिटी त्या ठिकाणी अवेलेबल आहे. त्याचबरोबर मेल टाकला तर मेलला रिप्लाय जर आला नाही तर तुम्ही फोन पण करू शकता. असा हा सेकंड ऑप्शन पण आहे. त्यामुळे जे काही तुम्हाला दिलेल्या टॅगमध्ये, दिलेल्या वर्किंग आवर्समध्ये ते काम होऊन जाईल तुमचं. या ठिकाणी हेल्पडेस्क आपल्याकडे अवेलेबल आहे. तर पुढे जे आहे ते वेंडर अप्रुव्हल. आता वेंडरच्या डिटेल आपण ज्यावेळेला फिल करतो, फिल केल्यानंतर मेकर आणि चेकर आणि अप्रुव्हर कडे हे अप्रुव्हलसाठी जातं. तर अप्रुव्हलसाठी मास्टरमध्ये गेल्यानंतर वेंडर अप्रुव्हल म्हणून एक ऑप्शन आहे, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हा ऑप्शन ओपन होतो आणि त्या ठिकाणी आपण ती फाईल ओपन करून त्यात वेंडर कोणता आहे, बँकिंग डिटेल वगैरे चेक करून आपण ती अप्रूव्ह करू शकतो. हे सर्वसाधारण वेंडर क्रिएशनचं अप्रुव्हल झालं. त्यानंतर बँक अकाउंट मॅपिंग पण करावं लागतं किंवा बँक अकाउंट डिटेल पण आपल्याला भरावं लागतात सिस्टममध्ये. जसं की ती स्कीम कोणती आहे, नेम कोणता आहे, बँकेचं नेम कोणतं आहे, अकाउंट होल्डरचं नेम काय आहे, किंवा अकाउंटला आपण नेम दिलं करंट अकाउंटचं ते नेम काय आहे, अकाउंट नंबर काय आहे, IFSC कोड, ब्रँच, STD कोड, त्यानंतर कस्टमर ID, प्लेस, कॅश बॅलन्स किती आहे. जसं मग सांगितलं त्याप्रमाणे कॅश बॅलन्स, इन्व्हेस्टमेंट आणि विथड्रॉ या ठिकाणी 0 जरी टाकलं तरी चालेल, जेणेकरून त्याच्यामध्ये जर ज्या फिगर्स माहिती नसतील तर. त्यानंतर अकाउंट नंबर कन्फर्मेशन असतं, मायकर कोड, बँक ऍड्रेस, मोबाईल आणि डिस्ट्रिक्ट वगैरे. हे जे काही बँकिंग डिटेल आहेत आपण फिल करतोय. फिल केल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो डिडक्शन अकाउंट मॅपिंगचा आहे. तो डिडक्शनसाठी काय, आता सर जसं म्हणाले काही नगर परिषद म्हणतात की आपल्याकडे डिडक्शन जे आहे ते फक्त PTचं आहे, काही ठिकाणी डिडक्शन टॅक्सचं आहे, GSTचं आहे. जे ऑप्शन ज्या ठिकाणी अवेलेबल आहे, समजा की आता एखाद्या नगर परिषदेला फक्त PT आहे आणि एखाद्या नगर परिषदेला फक्त रॉयल्टी आहे, जसं की ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तसा बँकिंग डिटेल फिल करायच्या आणि सेव्ह करायचं, जेणेकरून ते चेकर मेकरकडे अप्रुव्हलला जाईल आणि ती वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे. जसं की तुम्हाला ज्या नगर परिषद जे डिडक्शन आहे त्याप्रमाणे तुम्ही ते फिल करून, जेणेकरून फिल म्हणजे बँक डिटेल भरून, म्हणजे या ठिकाणी म्हणतोय मी, तर या ठिकाणी बँकिंग डिटेल जे आता ही 11 प्रकारची 12 प्रकारची जे डिडक्शन दिसत आहेत, जे तुम्हाला रेग्युलरली लागतं किंवा जे तुमच्या बिलिंग पार्टचा भाग आहे त्या ठिकाणीच फक्त तुम्ही बँकिंग डिटेल भरा आणि सेव्ह करा. ते सेव्ह केल्यानंतर ते अप्रुव्हलसाठी तुमच्या अधिकाऱ्यांकडे जाईल आणि ते अप्रूव्ह होऊन जाईल. या ठिकाणी अप्रुव्हलसाठी असं येतं, मास्टरमध्ये गेल्यानंतर डिडक्शन अकाउंट फाईल अप्रुव्हलसाठी येते. अप्रुव्हलसाठी इथं फाईल जी आहे ती इथून अप्रूव्ह केल्यानंतर ती फाईल अप्रूव्ह होते आणि ऍक्टिव्ह होते ते, जेणेकरून ज्या नगर परिषद जी डिडक्शन टाईप अवेलेबल आहे किंवा लागते किंवा जी ऍप्लिकेबल आहे ती तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर पुढचा पार्ट जो तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल म्हणू किंवा प्रमा म्हणूयात आपण. जे प्रमा आपल्याला भरण्याकरता डेट असतात, म्हणजे सँक्शन डेट, एंड डेट, अमाऊंट, त्यानंतर मान्यता क्रमांक, रक्कम, त्यानंतर त्याला सपोर्टिंग असणारी फाईल आपण या ठिकाणी अटॅच करतोय आणि ती सेव्ह करतो. त्यानंतर पुढे जाते ती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलच्या इनबॉक्समध्ये जाते. त्यानंतर इनबॉक्समध्ये ती अप्रूव्ह केल्यानंतर ती आउटबॉक्समध्ये जाते. ती पण अप्रुव्हलला जाते, मेकरकडे, चेकरकडे आणि अप्रुव्हरकडे, 3 स्टेजेसमध्ये मूव्ह होते. ते आता स्लिप जर आपण ओपन केली, ह्या ठिकाणी आता व्ह्यू स्लिप म्हणून जसा ऑप्शन आहे जो ब्ल्यू कलरचा दिसतोय, जर त्याला आपण क्लिक केलं तर ती स्लिप अशी दिसते, जेणेकरून त्या योजनेचे नाव काय आहे, मंजूर कामाचे आर्थिक वर्ष कोणते आहे, कामाचे नाव काय आहे, मान्यता क्रमांक कोणता आहे, मान्यता रक्कम काय आहे, या सगळ्या गोष्टी पदाधिकारी चेक करतात. आणि याची प्रिंट हवी तर आपण काढून ठेवू शकतो आणि एक बॅकअप म्हणून किंवा सिस्टममध्ये 24/7 एका क्लिकवर अवेलेबल असतेच. आता पुढचा जो पार्ट आहे तो वर्क डिटेलचा आहे. एखाद्या प्रमाच्या अंडर जे काही वर्क डिटेल असतात, एका प्रमा अंडर एक काम असू शकतं, 2 कामं किंवा 3 कामं पण असू शकतात. जे काही ज्या त्या कॉम्पोनंट वाईज, ज्या त्या ULB वाईज जे काही कामं असतील, टेंडर जसं भरलं असेल त्याप्रमाणे या ठिकाणी वर्क डिटेल आपण भरू शकतो. त्याच्यामध्ये काही गोष्टी मॅन्डेटरी आहेत की जेणेकरून त्याच्यामध्ये पॅन नंबर, म्हणजे जेणेकरून ते कॅश स्कीम कोणती आहे, कॉम्पोनंट कोणता आहे, प्रशासकीय क्रमांक कोणता आहे, कंत्राटदाराचे नाव काय आहे, कामाचे नाव,
कार्यादेशाचा क्रमांक, कार्यादेशाचे दिनांक, स्वीकृत निविदा रक्कम किती आहे, नंतर शिल्लक किती आहे, त्या प्रमाच्या अंडर असणारी शिल्लक अमाऊंट किती आहे, किती खर्च झालेले आहे, त्यानंतर कार्यादेश जो असतो ते कार्यादेशाची जी काही सपोर्टिंग कॉपी असते त्या या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो बॅकअपसाठी, किंवा जे आपले पदाधिकारी जे ज्यावेळेला हे अप्रूव्ह करतात त्यावेळेला आपण ही त्यांना रिफ्लेक्ट होऊ शकते. जसं की ही वर्क डिटेल आहेत. वर्क डिटेलची जी काही व्ह्यू स्लिप केल्यानंतर किंवा ज्यावेळेला सेव्ह केल्यानंतर जे पदाधिकाऱ्यांनी ज्यावेळेला अप्रूव्हल जातं ती स्लिप अशी पण या ठिकाणी व्ह्यू केल्यानंतर अशी येते, जेणेकरून ह्या डिटेल याच्यामध्ये असतात. लाभार्थ्याचे नाव कोणते आहे, काय आहे, कामाचे नाव, कार्यादेश क्रमांक, आर्य नंबर, कार्यादेश दिनांक कोणता आहे, कामाची समाप्ती कधी आहे, काम स्वीकृत अमाऊंट किती आहे, अदा केलेली रक्कम किती आहे आणि शिल्लक किती आहे. त्याच्यामध्ये QR कोड पण आपण दिलेला आहे, जेणेकरून QR कोडवरून स्कॅन करून आपण जेणेकरून जे काही आवक जावकला जे काही जो टाइम असतो तो टाइम पण या ठिकाणी आपण या ठिकाणी QR कोडनं वाचवू शकतो. त्याचबरोबर पुढे जे आहे ते जर इथंपर्यंत कळालं असेल तर हेच फक्त जेणेकरून 5 फील्ड होत्या आपल्याला डिस्कस करायच्या होत्या. जर मला वाटतं जे साहेबांनी रिक्वेस्ट केली होती त्यांना मला वाटतं क्लिअर झालेलं आहे, किंवा जे सर्वांनाच एक गो थ्रू केलेलं आहे आपण एक क्विकमध्ये. तर मला वाटतं नांदगाव नगर परिषदेचा हा काही डिस्कनेक्शन झाल्यामुळे त्यांना काही गोष्टींची माहिती अपुरी मिळाली होती. मला वाटतं ह्या गोष्टी जे काही 5 गोष्टी आहेत बिलिंग करण्याकरता त्याची क्लिअरिटी त्यांना आलेली असेल असं मला वाटतं. सागर सर, सर बोला की. सर आपण जेव्हा वेंडर मॅप करतोय किंवा ऍड करतोय त्यावेळेस आपण जे हे ठेवलेलं आहे चेकबुक ठेवलेलं आहे मॅन्डेटरी, तर त्याऐवजी जर आपण पॅन कार्ड जर ठेवलं तर ते कन्व्हिनियंट राहील, कारण तो डॉक्युमेंट हँडी असतो. चेकबुकला आपण ऑलरेडी बँकची अजून डिटेल्स भरतोय पुढच्या स्लाइड मध्ये. रफिक सर, तुम्हाला म्हणायचं की वेंडर क्रिएशन करत असताना जे मॅन्डेटरी ठेवलेलं तो चेकबुक ऐवजी तुम्हाला म्हणायचं की पॅन कार्ड ठेवायला पाहिजे असं म्हणायचं आहे का? राईट सर. सर सर्वसाधारण कसं होतं, ज्यावेळेला आपण वेंडर क्रिएशन करतो त्यावेळेला आपण 3 गोष्टी महत्वाच्या भरतो. एक म्हणजे कॉन्टॅक्ट डिटेल, बँकिंग डिटेल, आणि त्या रिलेटेड जे काही त्यांच्या काही कॉन्टॅक्ट डिटेल असतील त्या बँकिंग डिटेल, ह्या गोष्टी बँकिंग डिटेल, आणि त्यानंतर त्या स्कीम वाईज काही रिलेटेड काय असेल तर अशा 3 प्रकारची आपण डिटेल त्या ठिकाणी देतो. ह्यातली महत्वाची जी डिटेल असते ती बँकिंग डिटेल असते, जसं की बँक अकाउंट नंबर, त्यानंतर IFSC कोड, त्यानंतर त्यांचा मायकर कोड, जेणेकरून फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करता ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. तर आपला समजा की एखाद्या वेंडरनं एखाद्या कॉन्ट्रॅक्टरच्या आपण डिटेल घेतल्या आणि सिस्टममध्ये फिल केल्या, आणि असं एक होऊ शकतं की 15 दिवसानंतर आपण पेमेंट करायला गेलो आणि पेमेंटच होत नाहीये त्या ULBचं किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरला पेमेंटच होत नाहीये. तर असं काही दिवसांतर ज्यावेळेला बॅक ट्रॅकिंग चालू होतं त्यावेळेला असं लक्षात येतं की ह्या ठिकाणी अकाउंट नंबर जो आहे तो बरोबर आहे, मात्र IFSC कोड काहीतरी चुकलेला आहे किंवा त्या ठिकाणी मायकर कोड काहीतरी चुकलेला आहे आणि पेमेंट होत नाहीये. पेमेंट कुठेतरी त्या ठिकाणी स्टॉप झालेला आहे किंवा पेमेंट होत नाही, क्लिअर होत नाहीये. मग त्यावेळेला जर आपण ज्यावेळेला ट्रॅकिंग चालू होतं त्यावेळेला मग सगळ्या लेवलला ट्रॅकिंग चालू होतं, जेणेकरून CO लेवल असेल किंवा अप्रूव्हर लेवल असेल किंवा मग ते अकाउंटंट लेवल असेल, सगळ्या लेवलला ज्यावेळेला ट्रॅकिंग चालू होतं त्यावेळेला आपल्याला काय करायचं, पॅन कार्ड जरी समोर असेल तर आपल्याकडं पॅन कार्ड नंबरवरून काहीच करता येत नाही. तर आपल्याकडे जर चेकबुक आपल्या सिस्टममध्ये असेल तर आपण म्हणू शकतो की हा IFSC कोड हा होता आणि आपल्याला A ऐवजी B टाकलेला आहे. तर मग हे आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये काही सिस्टममध्ये डेटा एंट्री करत असताना A ऐवजी B टाकले गेलेलं आहे, त्यामुळे हे पेमेंट होत नाहीये. असं एक आपल्याला समोर एक सपोर्टिंग मिळू शकतं, जेणेकरून इकडे तिकडे धावपळ म्हणा किंवा काही गडबडीमध्ये काही डेटा कलेक्शन करण्याऐवजी समोर एका क्लिकवर आपल्याला ऑप्शन मिळू शकतो. म्हणून ही एक मॅन्डेटरी केलेलं आहे. जर तुम्हाला पॅन कार्ड पण टाकायचं असेल तर तुम्ही पॅन कार्ड पण टाकू शकता, मात्र तो ऑप्शनल आहे. मला वाटतं तुम्हाला रफिक सरांना हा त्यांचा जो क्वेश्चन होता. ऍक्च्युली सर काय आहे, आपण जेव्हा सॅलरी करतो, सॅलरी करण्यासाठी म्हणजे जेवढे कम्युनिटी ऑर्गनायझर्स आहेत प्रत्येककडे चेकबुक असेलच असं नाहीये ना. ठीक आहे, आपलं बाहेरचा वेंडर असेल, आउट ऑफ द कॉर्पोरेशन असेल, त्याला आपण त्याच्याकडे असेल, पण जर आपण स्टाफचा पेमेंट करतोय तर प्रत्येकाकडे चेकबुक असणार असं नाही, आणि मोस्टली बँक हा कॉमनच असणार, त्यामुळे सगळ्यांचा चुकीला असं होणार नाही. तर त्यासाठी रिलॅक्सेशन चालेल. तर त्या ठिकाणी जर समजा की चेकबुक इश्यू केलं गेलं नसेल त्या पर्टिक्युलर पर्सनला किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरला, तर त्या केसमध्ये त्यांनी बँकिंग डिटेल जे असतात, जेणेकरून IFSC कोड, अकाउंट नंबर, बँक नेम, जे काही पासबुक तरी कॉमनली असतं किंवा बँक स्टेटमेंट असतं ते पण त्या ठिकाणी अपलोड करू शकतात. असं काही चेकबुक म्हणजे जेणेकरून बँकिंग फील्ड असावी असं त्या अटॅचमेंटचा कंपल्सरी करण्याचा एक मतितार्थ म्हणावा लागेल किंवा एक पिन पॉईंट म्हणावा लागेल आपल्याला.
ओके गॉट इट सर, गॉट इट. थँक्यू. येस सर. हॅलो, कोणतंही वेंडर क्रिएशन करताना त्याचे जास्तीत जास्त डिटेल्स घेऊन आपल्याकडे ठेवावे, म्हणजे नंतर आपल्याला ते फाईल बघावी नाही लागत किंवा आपल्याला पोर्टलवरच सगळी माहिती मिळून जाते. बँक डिटेल्स समजा त्यांचे बिलवर असतील तर ते त्यांचा लेखी हे झालं ना की त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे त्यांचे बँक डिटेल्स, ते अपलोड करू शकता किंवा मग पण डिटेल्स घ्या त्यांच्याकडून आणि ते अपलोड करा आपल्याकडे घेऊन. बरोबर आहे मॅडम, जसं म्हणतात तसं जास्तीत जास्त आपल्याकडे जर डिटेल्स असतील कॉन्ट्रॅक्टरचे तर आपल्याला कधीही कोणत्याही क्षणी आपल्याला एका क्लिकवर आपण डिटेल ओपन करून जे काही आलेला जे काही क्वेश्चन आहे किंवा आलेला जे काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू शकतो. ऐन वेळेला धावपळ करण्यापेक्षा आपण एकाच वेळेला वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे, सिस्टम मध्ये राहतात, ज्यावेळेला लागेल त्यावेळेला अडचण येईल त्यावेळेला आपण तिथून त्या सिस्टम मधून इन्फॉर्मेशन घेऊ शकतो आणि डिसिजन घ्यायला आपल्याला बरं पडतं. सर याचे युजर मॅन्युअल आपले NLM पोर्टल आहेत का? सर त्याची डेनलमची जी काही पूर्ण युजर मॅन्युअल आहेत आपल्याकडे रेडी आहेत. आपण आता मॅडमशी डिस्कस झालंय त्याप्रमाणे आपलं जे काही पोर्टल आहे पोर्टलवर पण आपण अपलोड करतोय जी काही युजर मॅन्युअल आहे ती, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ती युजर मॅन्युअल तुम्ही डाउनलोड करू शकता, PDF मध्ये आहेत आणि ती तुमच्याकडे रेफरन्स साठी ठेवू शकता. ओके थँक्यू सर. येस सर. सर दोन्ही लँग्वेज मध्ये मिळाले तर थोडं सोयीचं होईल. सर त्याच्यामध्ये दोनच लँग्वेज वापरल्या आहेत, एक म्हणजे इंग्लिश आहे आणि दुसरी म्हणजे मराठी आहे. अशा दोन लँग्वेजेस वापरलेल्या आहेत आणि वर इंग्लिश आहे आणि खाली मराठी आहे, असे दोन्ही पण तुम्ही वापरू शकाल सर. अजून काही कुणाची शंका आहे? जर नसेल तर आपण शेवटचा जो पार्ट राहिलेला आहे बिलिंग. सर बिलिंग मध्ये जात असताना आपल्याला तर प्रिंट पेमेंट ऍडवाइस द्वारेच होणार की काय अजून काय ऑप्शन अवेलेबल करून देणार आहेत आपण? पारोळा सर, पारोळा नगर परिषद तुम्ही जे प्रश्न विचारला बिलिंग बद्दल विचारला तसंच लक्षात आलं, परंतु क्लिअर झाला नाही माझा, जर परत विचारला तर बरोबर. सर माझं असं म्हणणं होतं की जेव्हा आपण बिलिंग करणार तर बिलिंग करत असताना आपण प्रिंट पेमेंट ऍडवाइस द्वारे केलं जाणार की अजून त्यासोबत काही ऑप्शन उपलब्ध करून दिले जाणार महाडे एनएलएम पोर्टलला? सर पेमेंट ऍडवाइस म्हणजे पीए पेमेंट असे 2-3 ऑप्शन उपलब्ध करून दिली होती. ओके सर, पेमेंट ऍडवाइस बद्दल मला डिटेल काही बोलता येणार नाही, परंतु मी आपली जी काही सिस्टम आहे सिस्टमचं पेमेंट प्रोसेस मी सांगू शकतो वाटल्यास, जेणेकरून ज्यावेळेला तुमच्याकडे बिलिंग डेटा ज्यावेळेला क्रिएट करतं, बिलिंग क्रिएशन झाल्यानंतर एक युनिक नंबर जनरेट होतो. ज्यावेळेला तुम्ही सेव्ह किंवा ज्यावेळेला आपले फायनल ऑफिसर ज्यावेळेला अप्रूव्ह करतात त्यावेळेला एक बिलिंग नंबर जनरेट होतो त्या बिलाकरिता. त्या बिलिंग नंबर जनरेट झालेला जो आहे तो बँक ऑफ महाराष्ट्राकडे राहतो. बँक ऑफ महाराष्ट्राकडून तो PFMS इंटिग्रेशन टू PFMS कडे व्हेरिफिकेशन साठी जातो. PFMS दोन गोष्टी व्हेरिफिकेशन करतं, वेंडर प्लस जी इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहे त्यांच्या डिटेल्स व्हेरीफाय करतं. हो मॅच असेल तर पुढे पास होतं, नसेल तर रिजेक्ट करून फाईल रिटर्न येतात. जर पास झाल्यानंतर पुढे जातात त्या फाईल क्लिअरिंग कॉर्पोरेशनकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी क्लिअरिंग म्हणजे अमाऊंट अवेलेबल आहे का आणि समोरच्या पार्टीचे जे काही बँकिंग क्रेडेन्शियल आहे ते क्रॉस चेक केले जातात. क्रॉस चेक झाल्यानंतर ती फाईल जाते RBI कडे. RBI परत क्रॉस चेक करते किंवा त्यांचे काही नॉर्म्स असतात त्याप्रमाणे त्या कंडिशन मध्ये बसतात का बघितलं तर RBIचं पण त्यावेळेला अप्रुव्हल मिळतं. त्यानंतर पुढे जाते ती पेमेंट बँक ऑफ महाराष्ट्राकडे फायनल येते, फायनल पेमेंट करतात आणि ते पेमेंट आपले जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा जे बेनिफिशरी असतील त्यांना ते पेमेंट होतं. ही सर्वसाधारण सायकल आहे PFMS इंटिग्रेशन मध्ये. तर तुम्ही जे बिलिंग काय म्हणाला ते मला बघायला लागेल काय नेमकं म्हणता तुम्ही. ते जे तुम्ही म्हणतात ते आपल्या सिस्टम मध्ये बहुतेक अवेलेबल नाही आहे किंवा तो वेगळा पार्ट काहीतरी आहे, तो ऍडव्हान्स काहीतरी म्हणाला तुम्ही, बिलिंग ऍडव्हान्स काहीतरी म्हणाला तुम्ही. प्रिंट पेमेंट ऍडवाइस. पेमेंट ऍडवाइस का? हो. तर ही वेगळी काहीतरी पेमेंट प्रोसेस वाटते मला, तर ते एकदा. नाही सर, सावंतवाडीवरून बोलतो सर मी. हा सर बोला ना. ह्याच्या अगोदर PFMS वरून काय करायचं आपण, आम्ही एक प्रिंट काढून ती बँकला आपण ऍडवाइस जमा करायचो. ओके हा हा हा. तशा पद्धतीने काही जमा करावं लागतंय का आपणाला तिकडे? नाही सर, आपल्या पेमेंट सिस्टम मध्ये ज्यावेळेला तुम्ही सेव्ह बटन क्लिक करता, मेकर ज्यावेळेला सेव्ह बटन क्लिक करतो, चेकर ज्यावेळेला अप्रूव्ह करतो आणि शेवटचे जे तुमचे अप्रूव्हर आहेत, जे पदाधिकारी आहेत, ज्यावेळेला ते अप्रूव्ह करतात त्यानंतर जी काही फाईल अप्रूव्ह झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक नंबर एक युनिक जनरेट झालेला असतो. तो नंबर ऑटो फिश होतो PFMS कडे. मग PFMS सगळे ऑटो प्रोसेस चालू होतात. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं
प्रिंट असेल किंवा बाकी काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागत नाहीत आपल्या सिस्टममध्ये. मग आपल्या स्तरावर रेकॉर्डला काय असं फायनान्शियल डॉक्युमेंट ठेवायची गरज आहे की नाही सर? सर ते तुमचा कॉल असेल, मात्र आपल्या सिस्टममध्ये बघायला गेलं तर जे काही तुम्ही जेवढे फाईल क्रिएट कराल त्या आउटबॉक्समध्ये असतात. जी पेमेंट फाईल असेल किंवा वेंडर अप्रुव्हल असेल, जेवढेही काही तुमचे डॉक्युमेंट्स क्रिएट होतील, अप्रुव्हल पासून ते क्रिएशन पासून ते बिलिंग पर्यंत सगळे डॉक्युमेंट्स आपल्या आउटबॉक्समध्ये असतात. आणि त्याचबरोबर आपण रिपोर्ट पण देतोय. रिपोर्टमध्ये पण सगळे जे काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असतील, जे पर्टिक्युलर फायनान्शियल मध्ये किती फंड मिळाला, त्यामध्ये बिलं किती झाली आणि ते बिले कोणाकोणाला झाली, कोणत्या कॉन्ट्रॅक्टर झाली, कोणत्या वर्क ऑर्डर खाली झाली, कोणत्या प्रमाच्या अंडर झाली, हे सगळे डिटेल आपल्या सिस्टममध्ये मिळतात रिपोर्ट्समध्ये. त्यामुळे तुम्हाला डेटा जो आहे तो एका क्लिकवर मिळेल. तरी देखील आता तुमचे काही ऑफिशियल कॉल असेल की जेणेकरून तो एखादी जे आहे ती प्रिंट काढून ठेवावं लागते किंवा एखादं बिल जर प्रिंट काढून ठेवावं लागतं, जे काही तुमचं स्ट्रक्चर असेल त्याप्रमाणे सर मग हे करावं लागेल. मात्र सगळ्या सिस्टममध्ये जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत किंवा क्रिएट करतोय त्या अवेलेबल असतात एनी टाइम एका क्लिकवर. आता शेवटचा एक प्रश्न होता सर की मग लोकल ब्रँचकडे आपलं फारसं जायचं कामच उरणार नाही ना, हे आता ऑनलाईन असल्यामुळे सगळे. लोकल काय म्हणाला सावंतवाडी? आता आपण जर त्यांच्याकडे काही ऑन पेपर जमा करायचा वगैरे विषयच नाही तर आपण लोकल ब्रँच मध्ये जायचा काही संबंधच येत नाही ना, आपण सगळं ऑनलाईन ऑफिस मधूनच करू शकतो सर. राईट, एक्झॅक्टली. ठीक आहे. करेक्ट सर. सर या प्रोसेसला साधारण किती दिवस जातात? म्हणजे अप्रूव्ह केल्यानंतर वेंडरच्या अकाउंट मध्ये पैसे जमा व्हायला किती दिवस जातात? आता याच्यामध्ये जर ऍज पर पीएमएमच्या गाईडलाईन्स प्रमाणे जर बघायला गेलं तर समजा की मी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तुमची नगर परिषद कोणती आहे? राहिमतपूर. तर आता रहमतपूर. आता तुमच्याकडून जर मला पेमेंट केलं गेलं असेल तर समजा की तुम्ही आजच्या घडीला जर पेमेंट सेव्ह केली प्रोसेस आणि समजा की तुमच्या ऑफिसरने अप्रूव्ह केलेलं आहे, तिथून पुढे 48 तासामध्ये पेमेंट होतं, ज्या समोरच्या बेनिफिशरीच्या अकाउंटमध्ये क्रेडिट व्हायला पाहिजे. ओके सर, थँक्यू. येस मॅडम. आणखीन काही कोणाचे प्रश्न? माझा प्रश्न होता, फंड युटिलाइज केल्यानंतर युसी वगैरे द्यायची आवश्यकता नसेल ना? सर सर्वसाधारण युसी बद्दल जर बघितलं आपण, पाटील सर बोलतात ना? पाटील सर हो सर, सातारा नगरपालिकेतून हिम्मत पाटील बोलतो. तर त्याच्यामध्ये बघितलं तर युटिलायझेशन सर्टिफिकेट जे आहे ते त्या स्कीम वाईज प्रोजेक्ट वाईज डिपेंड असतं. काही ठिकाणी महिन्यामध्ये द्या, काही ठिकाणी क्वार्टरली द्या, काही ठिकाणी 6 महिन्यातून द्या, काही ठिकाणी वर्षातनं द्या. तर आता तो जे काही कॉल असेल त्या डिपार्टमेंटचा असेल. मात्र युटिलायझेशन सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला ते डिपार्टमेंट प्रमाणे जावं लागेल सर तुमच्या, जेणेकरून सिस्टममधून डेटा मिळेल तुम्हाला. आणि आम्ही असा पण विचार करत आहे की सध्या आम्ही आमचं डिस्कशन जे आहे पीएमएमएससी असेल किंवा जे काही तुमचे पदाधिकारी असेल त्यांच्याशी डिस्कशन असं चालू आहे की युटिलायझेशन सर्टिफिकेट आपल्याला सिस्टममध्ये जनरेट व्हावं. त्याच्यामध्ये मिळाली रक्कम किती, एक्सपेन्स किती झाला, बॅलन्स किती आहे, ह्या 3 फिगर्स. त्यानंतर डेट वाईज हे जे काही आहे या ठिकाणी अप्रूव्ह पण व्हावं चेकर मेकर अप्रूव्ह कडून. आणि ते सबमिट केल्या तुमचे जे काही वरचे अधिकारी आहेत किंवा स्टेट लेवलचे असतील किंवा जे काही तुमचे मंत्रालयातले असतील त्यांना तो रिपोर्ट किंवा व्हीसी डायरेक्टली सबमिट केल्या त्या नंबर जनरेट होऊन तिकडे सबमिट व्हावी, असं पण आम्ही प्रोव्हिजन चालू आहे. मात्र त्याच्यावर कोणतीही कमिटमेंट आता देऊ शकत नाही, मात्र त्याच्यावर वर्किंग चालू आहे आमचं. ओके सर. येस सर. सावंतवाडीवरून बोलतोय मी सर. तर आता आपण बोलल्याप्रमाणे जर झालं तर चांगलं होईल, कारण का आपल्याकडे फंड येतच नाही. त्यामुळे मग परत सगळ्या ह्या युटिलायझेशन सर्टिफिकेट साठी सगळ्या या बाबी हे करणं बरोबर होणार नाही. आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सिस्टीम जनरेटेड जर युसी तयार झाली तर ते सगळ्यांसाठी सोपं होईल. येस सर, त्याच्यावर काम चालू आहे. जसे की आपले पदाधिकारी असतील किंवा जे काही मंत्रालयातले काही पदाधिकारी असतील, ह्या गोष्टी डिस्कशन चालू आहे. त्याच्यावर मग काही फायनल कॉल झाला की मग तसं डिपार्टमेंट कम्युनिकेट करायचं. कारण आता मगापासूनच्या डिस्कशन मध्ये असं आहे की आपल्याकडे मग कॅशबुक वगैरे ठेवायचे किंवा ह्या गोष्टी आता बंदच होणार ना. करेक्ट सर. कॅशबुक तुम्हाला हे बघा, हे तुम्हाला सिस्टम मधून जसं पेमेंट करायचं आहे, बाकी कॅशबुक तुम्हाला रेकॉर्ड तर रायटिंग मध्ये ठेवायचंच आहे. आणि युसी बद्दल ते म्हटलंय तसं काम चालू आहे. म्हणजे हे युसी जो आहे तो रिपोर्टचा भाग झाला, त्यामुळे अजून पण काही रिपोर्ट्स मध्ये डेव्हलपमेंट होणार आहे. बरोबर सागर सावंत सर? रिपोर्टवर आपण अजून काम करणार आहे.
आणि कॅशबुक काय आहे तर तुम्ही जे तुमची फाईल मान्यता झाली त्याच्यानंतर तुम्ही कॅशबुक मध्ये तुम्हाला नोंद घ्यायचीच आहे. कॅशबुक एलिमिनेट नाही होणार आहे त्यातून सिस्टम मधून की हे तुम्ही त्यात कॅशबुक मध्ये एंट्री केल्यानंतर सिस्टम मध्ये तुम्ही एंट्री करून हे पेमेंट वगैरे जनरेट करणार आहात. पण आम्हाला कसं कळलं की मॅडम आता उर्वरित आज रक्कम खर्च झाली किती आणि उरली किती, कॅशबुकला ते मेन्शन करावं लागतं की आज रोजी एवढे खर्च नाही, झाली तुम्हाला आणि त्याची उर्वरित रक्कम देण्यात एवढी उरली येईल की कशा प्रकारे कॅशबुक लिहायचंय ते. ओके ठीक आहे मॅडम. कारण की आता थोडी सिस्टम बदलली आहे, तुमच्याकडे ऍक्च्युअल मध्ये फंड नसणार आहे तर तुम्ही एंट्री कशी करणार ह्याच्याबद्दल तुम्हाला सूचना देण्यात येतील की कसं करायचंय ते. ठीक आहे मॅडम हॅलो हा बोला. मॅडम आता कॅशबुक आणि डेबुक मध्ये जर ऍक्च्युअल फंडच नसणार तर ते मेंटेन कसं करणार, मग त्याचं काही ट्रेनिंग दिलं जाईल का काय, किंवा वेगळं काही सेक्शन घेतलं जाईल काय कसं? हा तेच म्हटलं ना, त्याच्याबद्दल तुम्हाला सूचना देण्यात येतील कसं ते कसं करायचंय फायनली ते. ठीक आहे. आणि ते सागर सरांना प्रश्न आहे सर, ते बँक अकाउंट भरत असताना वेंडरचं बँक अकाउंट भरायचं की आपल्या खात्याचं बँक अकाउंट वगैरे त्यात मेन्शन करायचं? ते आपलं बँक अकाउंट मेन्शन करावं लागतं. ते आपलं जे काही कॉर्पोरेशनचं असेल ते डिटेल त्या ठिकाणी फिल करायला लागतात. ओके, वेंडरची भरायची गरज नाही. नाही, आणि वेंडर क्रिएशन करताना त्याच ठिकाणी अकाउंट नंबर आणि आयपीसी कोड वेंडर क्रिएशनच्याच पेजवर विचारला जातो. त्याच ठिकाणी त्या वेंडरचे एकाच पेजमध्ये क्लिअर होऊन जातं, जेणेकरून तुम्हाला ज्या स्टेटमधून जे काही फंड येणार आहे किंवा बँकिंग त्या ठिकाणी लिंक करण्याकरता ते बँक पेज आहे सर, ट्रान्झॅक्शन करण्याकरता. सर बँक मॅपिंग करत असताना अकाउंट ओपनिंग बॅलन्स काय टाकायचं आज करत आहे समजा? राईट सर. तर आता अकाउंट ओपनिंग बॅलन्स जर बघायला गेलं तर हे एसएनएच्या मॉडेल प्रमाणे झिरोच असणार आहे, झिरो बॅलन्स अकाउंट आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला झिरोच टाकावं लागेल युएलबी साठी तरी. ओके येस. नाही पण काही बॅलन्स आहे ना सर त्याच्यावर, व्याज जमा झालेलं आहे किंवा काही गोष्टी आहेत त्याच्यावर. झिरो बॅलन्स मध्ये सर? हो, झिरो बॅलन्स आपण काढले ना, त्याच्यावर काही रक्कम 24 रुपये 22 रुपये वगैरे इंटरेस्ट जमा झालेले आहे ना सर. मग जर काही तुम्हाला जर माहिती असेल तर मग त्या ठिकाणी तुम्ही डेटा फिल करू शकता, तुमच्या कॉल राहील तो, जेणेकरून जे त्याच्यावर बॅलन्स आहे ते आपण एंट्री केली तर चालू शकेल का? हो चालू शकेल ना सर. त्या तीन ओपनिंग त्या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स, इंटरेस्ट आणि बॅलन्स असं तीन रखाने दिलेले आहेत. तिन्ही म्हणजे तुमच्या जे काही तुमच्याकडे जर बॅलन्स अवेलेबल असेल किंवा माहिती असेल तर तुम्ही टाकू शकता सर. चालेल. ठीक आहे सर. सर ही सिस्टीम साधारणतः कधीपासून रन होणार काही सांगता येईल का? सर रन झालेली आहे आणि मॅडम बोलतील त्याच्याबद्दल. रन झालेली आहे ऑलरेडी आपल्याकडून. लिमिट अलोकेशन पण आज झालेलं आहे. हो बरोबर. सिस्टम रन झालेली आहे, तुमच्याकडे क्रीडेंशियल्स क्रिएट केलेले आहेत. आता तुम्हाला युजर मॅन्युअल काही वेळात मिळेल, त्याप्रमाणे तुम्ही एक्सपेंडिचर क्रिएट करू शकता. आणि लिमिट अलोकेशन केलेला त्याचा आदेश तुम्हाला मिळेल आज किंवा उद्यामध्ये, आणि ते जे तुम्हाला लिमिट अलोकेशन झालेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही एक्सपेंडिचर त्यातून क्रिएट करू शकता. आणि ते बॅलन्स कसा चेक करायचा ते पण एकदा सर सांगून द्या ना. हो, आता मी बिलिंग शेवटचा जो पार्ट आहे बिलिंग क्लिअर करताना तो पण बॅलन्स किती आहे तो शो होईल जाईल त्याच्यामध्ये. झाले की आपण बिलिंगचा पार्ट घेत असतो. आणि सर क्वेरीज मला वाटतं आपण डिस्ट्रिक्ट लेवलवर सॉल्व्ह केल्या तर असं आपल्याला बरं पडेल, कारण की असे अजून बऱ्याच जणांच्या क्वेरीज आहेत. सगळ्यांना अजून पूर्ण हे पण आपल्याकडे सध्या 100चीच कॅपॅसिटी म्हणून सगळे जॉईन पण नाही झाल्यात. त्यामुळे आपण सध्या जे तोंड ओळख जी करून द्यायची पोर्टलची ते तुम्ही आधी करून द्या, मग आपण क्वेरीज. मॅडम सांगितल्याप्रमाणे पुढचा जो पार्ट राहतो शेवटचा बिलिंग जनरेशनचा तो आपण घेऊयात, आणि आपण मग याच्यावर काही डिस्कशन असेल तर घेऊन मग आपण पुढची जी काही असेल ते मीटिंग आपण क्लोज करूयात. आता शेवटचा पार्ट जो राहतो तो बिलिंगचा राहतो. तर बिलिंग जनरेशन करत असताना जी बिल स्लिप आहे त्यामध्ये आपण युएलबी कोणती आहे, त्याचबरोबर लिमिट अलोकेशन फायनान्शियल इयर कोणता आहे, कंपोनंट कोणता आहे, बिल टाईप कोणता आहे. बिल टाईप म्हणजे जेणेकरून तो वर्क आहे का फक्त, जसं की आपण मगाशी काही जण म्हणाले की आपल्या युएलबी मध्ये तर प्रमा येत नाही किंवा वर्क ऑर्डर येत नाही किंवा जे काय आहे या ठिकाणी बिलिंग टाईप आहे, हे बिलिंग टाईप आपण सिलेक्ट करून पुढे बिल करू शकतो. त्यानंतर ते बिलिंग टाईप आणि फायनान्शियल इयर कंपोनंट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी मिळालेला जे काही स्टेटनं पाठवलेला जे काही व्हर्च्युअल फंड आहे तो या ठिकाणी टोटल बजेटमध्ये येतो.
त्यानंतर टोटल एक्सपेंडिचर म्हणजे आतापर्यंत त्या मिळालेल्या लिमिटमधून त्यांनी एक्सपेंडिचर किती केलं आणि त्याच्यामधला रिमेनिंग बॅलन्स किती आहे तो या ठिकाणी रिफ्लेक्ट होईल. आता पुढे आता समजा की बिल बनवत असताना ह्या 3 फिगर आपल्या समोर असणार आहेत, म्हणजे रिमेनिंग बॅलन्स किती आहे हा आपल्याला शो होईल. पुढे आता समजा की एखाद्या पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टरला जर बिल करायचं असेल तर या ठिकाणी आपण वेंडर सर्च बार दिलेला आहे, जेणेकरून तो आपण सर्च करत असताना नेम वाईज सर्च करू शकतो, पॅन नंबर वाईज करू शकतो, टॅन नंबर वाईज, जीएसटी वाईज. या ठिकाणी ड्रॉपडाऊन ऑप्शन आहे, तर या ठिकाणी पॅन नंबर टाकू शकता किंवा नेम टाकू शकता आणि सर्च म्हटल्यानंतर ना या ठिकाणी जे काही तुमचा वेंडर असेल तो या ठिकाणी रिफ्लेक्ट होईल. त्याला सिलेक्ट करून त्याला किती पेमेंट करायचं आहे ते अमाऊंट इथे टाकावं लागेल तुम्हाला. त्यानंतर तुमचा काही रनिंग अकाउंट नंबर असेल तो या ठिकाणी टाकू शकता. पुढे एक फुल अँड फायनल बिल म्हणून आहे, जेणेकरून ते लास्टचं बिल किंवा एक फायनल बिल म्हणून आपण तो एक ऑप्शन दिलेला आहे. असं होऊ शकतं की एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला आपण काम दिलेलं आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरनं काम वेळेत नाही केलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये काही हलगर्जी केलेली आहे, अशा केसमध्ये तुम्ही फुल अँड फायनल जर सेटलमेंट केली तर आतापर्यंतची त्याची बिलं जी असतील ती पूर्ण या ठिकाणी क्लिअर होतात आणि तो पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टर आणि परत बिल जनरेट करण्याकरता इलिजिबल नाही राहत. तर हा फुल अँड फायनल सेटलमेंटचा एक ऑप्शन दिलेला आहे. जर तुम्हाला तसं ऍक्च्युली हा ऑप्शन जो आहे तो डिसिजन घेऊन करावा लागणार आहे, कारण की हे फुल अँड फायनल सेटलमेंट तो परत बिल करू शकत नाही अशी ही प्रोसेस आहे. त्यामुळे हे रेअर केसमध्ये होतं असं, मात्र हा ऑप्शन अवेलेबल आहे या ठिकाणी. त्यानंतर पुढे तुम्ही डिटेल टाकू शकता, डिटेल जेणेकरून रिमार्क टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये, जेणेकरून कोणतं बिल आहे, कोणत्या प्रमाणाचे आहे, कोणत्या जेणेकरून काही डिटेल असतील किंवा रिमार्क असतील ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर अपलोड जी काही बिल कॉपी आलेली आहे कॉन्ट्रॅक्टकडून ती अपलोड या ठिकाणी करू शकता. त्यानंतर कोणत्या ऑर्डरच्या आधारे हे काम केले गेलेलं आहे त्याची पण या ठिकाणी सपोर्ट कॉपी किंवा जी काही ऑर्डर कॉपी असेल तर तुम्ही इथं अटॅच करू शकता. त्यानंतर पुढे डिडक्शन जे आहे ते डिडक्शन पण भरू शकता. डिडक्शनचा पार्ट जो आहे डिडक्शन या ठिकाणी भरून आपण काय करू शकतो, हा डेटा सेव्ह करू शकतो. डेटा सेव्ह केल्यानंतर तो परत मेकर, चेकर आणि अप्रुव्हर कडे जातो. त्यानंतर डेटा जो जातो अप्रुव्हर कडे तो डेटा या प्रकारे जातो, जेणेकरून ही बिल स्लिप आहे, बिलची आपण मास स्लिप म्हणतो आपण, ही फायनल बिल आणि मासची स्लिप आहे. त्याच्यामध्ये हे सगळं डिटेल आहेत. सेव्ह जेणेकरून अप्रुव्हरनं आणि मेकर चेकरनं अप्रूव्ह झाल्यानंतर ही शेवटची जी बिल कॉपी होते ह्या बिलिंग बेसमध्ये, बिलिंग मधून हा एक नंबर जनरेट केला जातो. याला हा आपण युनिक नंबर म्हणतो आपण. आता THA जसा की नंबर जनरेट झालेला आहे तो THA असा नंबर जनरेट, युनिक नंबर जनरेट होतो आणि ह्याच्या बेसवर पुढची पेमेंट, PFMC इंटिग्रेशन वगैरे जी पुढची पेमेंट आहेत या बेसवर, या धर्तीवर होतात पुढची पेमेंट्स. आता या ठिकाणी आपण पेमेंट जे आहे ते 100 रुपयाचं पेमेंट होतं आणि त्यामध्ये 10 रुपये डिडक्शन दाखवले होते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 110 रुपयाचे टोटल एकूण बिल होतं. एक सॅम्पल बिल म्हणा किंवा आपण जे काही एक डेमोसाठी घेतलेलं बिल होतं त्याच्यामध्ये प्रमा अमाऊंट होती 1 लाख रुपये. त्यामध्ये स्वीकृत निविदा रक्कम जी होती ती 50,000 रुपये होती. त्यातनं देय भरून म्हणजे बिलाची रक्कम आहे ती 110 रुपये आहे आणि मग शिल्लक राहते ती या ठिकाणी येते जी काही 49,690 रुपये ही बिल टोटल बिल बॅलन्स अमाऊंट येते या ठिकाणी. जसं की बिलिंग 3 ठिकाणी आपल्याला जे काही बॅलन्स आहे तो शो होऊ शकतो. स्टेट कडून आपल्याला व्हर्च्युअल लिमिट मिळालं ते 3 ठिकाणी होतं. ह्या बिल मास स्लिपवर पण होतं आणि हे बिल जनरेट करत असताना या ठिकाणी हे बजेट, तिथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे मी, टोटल बजेट किती होतं, त्यातून आता टोटल एक्सपेंडिचर किती झालेलं आहे आणि रिमेनिंग बॅलन्स किती आहे. या ठिकाणी या 3 रकान्यामधून आपल्याला स्टेट कडून मिळालेला बॅलन्स या ठिकाणी रिफ्लेक्ट होऊ शकतो. बिलिंगच्या वेळेला हा रिफ्लेक्ट होतो. तर हे सर्वसाधारण आपलं बिलिंगचं स्ट्रक्चर आहे. तर ह्याच्यामध्ये काही कुणाच्या शंका असतील तर आपण विचारा, तर आपण त्याच्यावर डिस्कस करूयात. सर हा सिंगल वेंडर बिलिंग आहे. सर आपलं जर बिलिंग पेमेंट करायचं असेल तर तो बल्कमध्ये अपलोड करावा लागेल, तर तो कसा करणार? सर बल्क ऑर्डर जे आहे त्या ठिकाणी, तर बल्क ऑर्डरची तशी फॅसिलिटी जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही राणे मॅडमशी कॉन्टॅक्ट करा, तर त्यांना तसं डिस्कस करा की बल्क ऑर्डर आहे, बल्क ऑर्डरची फॅसिलिटी आपल्याला हवी आहे आणि ज्याची काही जस्टिफिकेशन असेल किंवा डिस्कशन असेल ते करून सांगा. मग मॅडम कडून वाटल्यास आपल्याला तसं फॅसिलिटी देता येईल. आता फॅसिलिटी जी आहे सिंगल बेनिफिशरीसाठी, सिंगल वेंडरसाठी सिंगल टाइम आहे, एका वेळेला एकच पेमेंट करू शकतो आपण. हो, कारण स्टाफ आपला जर 10-15 असेल तर प्रत्येकाला एक वेळेस ते एंट्री करावी लागेल आपल्याला बिलिंगची. करेक्ट सर. मग ते मग राणे मॅडम तर डिस्कस करता येईल का आपल्याला यांच्याशी, काय यांचा जे क्वेश्चन आहे तो ऍडिशनल काही म्हणजे डिस्कशन म्हणतात ते, किंवा बिलिंग फॅसिलिटी जी आहे ती ऍडिशनल हवी आहे ना,
तर मग राणे मॅडमशी एकदा आपण कॉल घेऊयात म्हटल्यास मग आपण फायनल करू. येस येस. आणि सर ते तुम्ही जे फाईल बिल अपलोड करण्यासाठी एक ऑप्शन दाखवला, हा तर हा त्याच्यात अपलोड म्हणजे PDF, JPG किंवा एक्सेल वर्ड म्हणजे ओके, बरं झालं हा प्रश्न विचारला रफिक सर तुम्ही, कारण की आपल्या सिस्टममध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अपलोड हा ऑप्शन येतो त्या ठिकाणी आपल्याला PDF सपोर्टेड फाईलच आपल्याला अपलोड करायला लागतात. JPG किंवा जी काही दुसरी जी काही इमेजेस असतात त्या सपोर्ट नाही होत, आणि मॅक्झिमम कपॅसिटी जी आहे ते 2.5 ची आहे, 2.5 MB ची. तर त्याच्या आतमध्येच आपल्याला ती फाईल अपलोड करावी लागते. PDFच फाईल फक्त सपोर्ट करते. आपल्या सिस्टममध्ये ज्या ठिकाणी अटॅचमेंट करायची आहे, अपलोड करायची आहे तिथे. ओके ओके. येस जस्ट एक कन्सर्न आहे की स्टाफच्या सॅलरी बद्दल. मॅडमशी डिस्कस घेतला तर बरं होईल, जेणेकरून मग मॅडम काय म्हणतील त्याप्रमाणे आपल्याला करता येईल, काही प्रॉब्लेम. ओके. येस. थँक्यू. आणखीन कोणाची काही शंका आहे? जसं की रफिक सरांनी विचारलं 2 प्रश्न, त्यांचं मला वाटतं समाधान झालेलं आहे. तर बाकी कोणाची काही शंका असतील तर विचारू शकतात बिलिंगवर. सर PFME ला आपण बल्क मध्ये रफी सर म्हणले की बाबा PFME मध्ये आपण एकदा डेटा पूर्ण स्टाफचा आपण अपलोड करून घेत होतो आणि प्रत्येक वेळेस मग तो डेटा भरायची गरज नव्हती. तर ह्याला पण तशी सिस्टम असणार आहे का? प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक स्टाफचं प्रत्येक मंथ वाईज पेमेंट करताना डिटेल्स भरावं लागतील? सर ह्याच्यामध्ये मला बोलता येणार नाही, तर मॅडमशी एकदा बोलून घ्या तुम्ही. जे बल्क पेमेंट जे म्हणतात ना ते एकदा मॅडमशी बोलून मग मला जर मग काही लागलं तर मी डिस्कस करता येईल मॅडमशी. मग मला मॅडम अमर सर वेंडर क्रिएशन बद्दल बोलताय का? वेंडर क्रिएशन तर वन टाइमच असणार आहे. नाही, त्यांना म्हणायचं आहे रफिक सरांना की एकाच वेळेला काही बल्क पेमेंट केली जातात असं म्हणायचं आहे त्यांना. आपण कसं सिंगल वेळेला सिंगलच बिल काढू शकतो ना, त्यांना म्हणायचं की एका अनेक बिल काढायचे आहेत, तर ते कसं करायचं? बल्क ऑर्डर, त्यांना बल्क पेमेंट सिस्टम पाहिजे आहे. फॉर एक्झाम्पल स्टाफचं पेमेंट जे आहे. बरोबर, कळलं, ठीक आहे. तर सर सागर सावंत सर, मी आधी पण म्हटलं होतं तसं आमचं बल्क मध्ये पेमेंट असतं, 4-5 जणांना एकदम करायला लागतं. तर ते जर डेव्हलप नाही, यात तुम्हाला वेंडर क्रिएशन करायचंच आहे, जसं मायनेट आपण वापरलं जातं ना. बरोबर. एकच मिनिट. येस येस मॅडम.